मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या जवळपास 2 ते 3 वर्ष आपण फक्त महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर फोकस करतोय, ग्राउंडवर फोकस करतोय. आणि या क्षेत्रात उतरत असताना आपण आजपर्यंत या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जुन्या आणि जाणकार मंडळींना त्यांच्या घरी जाऊन व्हिजिट केले, त्यांच्या केनलवर जाऊन व्हिजिट केले. त्यांचा या क्षेत्रातील परफॉर्मन्स कसा आहे याबद्दल सर्व महाराष्ट्राला आपल्या या व्हिडिओ थ्रू आपण दाखवतोय. बरेच नामांकित व्यक्तिमत्व जे या क्षेत्रात सुरुवातीला काम करत होती, अजून काम करत आहेत, यांच्याकडे आपण प्रत्यक्ष गेलो आहे, त्यांच्या मुलाखती घेतल्यात आणि त्यांच्या नॉलेजचा आपल्या सर्व जे आपले सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे नवीन या क्षेत्रात उतरणारे मित्रमंडळ आहेत त्यांना त्यांचा उपयोग व्हावा त्यासाठी आपण काम करतो आहे. अनेक मंडळींच्या मुलाखती झाल्या, पण सुरुवातीला ज्यावेळेला श्वान शर्यत क्षेत्र सुरू झालं त्यावेळेला एक जुनं आणि जाणकार असलेला एक ग्रुप किंवा एक जुने जाणकार मंडळी आज आपल्या मुलाखतीमध्ये सर्वांसाठी आपण एकत्र बोलून घेतलो आहे. एक मध्य साधला आहे पळसखेल या गावामध्ये. जे नवीन मंडळी त्यांना माहीत आहे का माहीत नाही, पण जी जुनी जाणकार मंडळी या फील्डमध्ये काम करत होती किंवा आतापर्यंत एक 5-6 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतात त्या सर्वांनाच माहीत आहे. बिर्ला ग्रुप अकलूज या ग्रुपची मुलाखत आज एक आपण मध्य साधून आयोजित केलेला आहे. यामध्ये बिर्ला ग्रुप अकलूजचे जे सर्वेसर्व आहेत शिवाजी गोडसे सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत की जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, यांना आपण एकत्र आणले आणि आज आपण त्यांची मुलाखत आपल्या चॅनल थ्रू दाखवणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपला हा ग्रुप म्हणजे खूप मोठा ग्रुप आहे आणि मला वाटते श्वान शर्यत क्षेत्र ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेपासून तुमचा ग्रुप कार्यरत आहे. तर पहिल्यांदा स्वतःचा परिचय द्या. नमस्कार, मी शिवाजी काशीनाथ गोडसे अकलूज, बिर्ला ग्रुप चे फाउंडर मेंबर आम्ही आहे. आम्ही बिर्ला ग्रुप आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस कॅटरीना आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली आणि तिला जो बिर्ला क्रॅश आणि परी ही 3 पिल्लं आमच्याकडे होती, तेव्हापासून त्याचं बिर्ला नाव ठेवलं आणि तेव्हापासून बिर्ला ग्रुपच्या नावानं आम्ही श्वान पळवत आहोत. तर सर या क्षेत्रात तुम्ही स्वतः कधी उतरला, म्हणजे किती साली उतरला? या क्षेत्रामध्ये आम्ही सुरुवातीला एक सिमरन नावाची तांबडी पांढरीमध्ये आम्ही पंजाबमधून आणली होती. योगेश पाठक यांनी आम्हाला ती फिमेल आणून दिली होती. ब्रुनो म्हणून इम्पोर्टचा नर होता, त्या नराची फिमेल होती. सुरुवातीला ती फिमेल आणली आणि त्यानंतर थोड्या दिवसानंतर आम्ही पंजाबमधून कॅटरीना नावाची राखाडी कलरची फिमेल आणली आणि आणल्याबरोबर पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही ते 3 पिल्लं ठेवली होती. एक बिर्ला क्रॅश आणि परी नावाची जी फिमेल होती, ही 3 पिल्लं आम्ही सुरुवातीला तयार केली. तिथून आमचा सुरुवात झाली. सर आता आपण बघितलंय तुमचं स्वतः प्रोफेशन, तुम्ही एक शिक्षक आहात, बरोबर आहे? हो. तर प्रोफेशनल मंडळी किंवा सुशिक्षित मंडळी आपल्याला या क्षेत्रात आणायचे, म्हणजे आतापर्यंत आपण बघतोय, पण तेवढा तुटवडा आहे. जे सुशिक्षित मंडळी एकदम प्रोफेशनल खेळ आहे आपला. तुम्ही या क्षेत्रात सुरुवात करत असताना त्याला अनेक क्षेत्र असतील, म्हणजे बैलगाडा क्षेत्र असतील किंवा अनेक भरपूर आपल्याला म्हणजे आवड म्हणून करणारे भरपूर मित्रमंडळ, पण हे क्षेत्रच तुम्ही का सिलेक्ट केलं? हे क्षेत्र निवडण्याचं कारण असं आहे, आम्हाला पूर्वीपासूनच मुख्य जनावरांची सेवा करायची पहिल्यापासून आम्हाला आवड आहे. सुरुवातीपासून आमच्याकडे कारवान वगैरे असतात. कारवानचे आमचे भाचे शिवबा यांच्याकडे कारवानचे अतिशय उत्तम फिमेल सुनील बापू आहेत, त्यांच्याकडे कारवानची फिमेल अतिशय सुंदर होत्या आणि पहिल्यापासून आम्हाला आवड होती श्वान क्षेत्रातली. आणि नंतर हे ग्राउंड समजल्यानंतर पंजाबवरून ज्यावेळेस आम्ही फिमेल आणली तेव्हापासून आवड निर्माण झाली. साधारण 2013-14 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये आहे. ज्यावेळेला तुम्ही या क्षेत्रात स्वतः पार्टिसिपेट केलं पहिल्यांदा, त्याला काय अडचणी येत होत्या किंवा ज्यावेळी तुम्ही स्वतः श्वान घरी आणला पहिल्यांदा त्याला काय अडचणी आल्या किंवा कोणत्या अडचणी तुम्ही फेस केलं किंवा त्याला तुम्हाला मार्गदर्शक कोण होते? आता सध्या मार्गदर्शन करणारे भरपूर मित्रमंडळी आहेत. काहींना चांगलं मार्गदर्शन होतंय, काहींना चुकीचं मार्गदर्शन होतंय, पण तुम्ही त्या क्षेत्रात सुरुवात करून आणि मला वाटते सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला चांगला सक्सेस मिळाला होता. त्यावेळेला तुमचे मार्गदर्शक कोण होते किंवा या क्षेत्रात उतरताना तुम्ही काय मेहनत घेतली आणि काय कोणत्या गोष्टींचा मागोवा घेतला आणि तुम्ही या क्षेत्रात सक्सेस म्हणजे मिळवला होता? मी सुरुवातीला ज्यावेळेस कॅटरीना आणली, कॅटरीना बरोबर जॅक नावाचा एक तांबडा नर आम्ही पंजाबमधून आणला होता. अमजद जो आहे पंजाबमधला जो काढणी करतो, त्याच्या वडिलांनी जॅक नावाचा एक मेल आम्हाला दिला होता. आई वडील इम्पोर्ट होते त्याचे. पहिल्यांदा आम्ही तो रेसवरती पळवला. रेसवरती पळवत असताना खूप अडचणी यायच्या. या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी शक्यतो कोणाकडून मार्गदर्शन मिळत नसायचं.
आम्ही पंजाबला ज्याच्याकडून तो मेल आणला होता त्यांना फोन करून वारंवार विचारायचो त्याची एक्सरसाइज किती घ्यायची, त्याचा डाएट कशा प्रकारे द्यायचा आहे, त्याला पळवायचं कशा पद्धतीनं, त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. तर सर आता आपण बघतोय सध्या श्वान शर्यत क्षेत्रामध्ये रेसचं प्रमाण भरपूर वाढले, स्पर्धा भरपूर वाढली, कॉम्पिटिशन वाढले, स्पर्धक पण वाढलेत आणि त्याच प्रमाणात स्पर्धा पण भरपूर आहेत. आधी सुरुवातीला मला वाटते त्या प्रमाणात रेस होत नव्हत्या महाराष्ट्रात. आणि सुरुवातीला तर काही लोकांना ह्या रेस कशा होतात किंवा कसं यांचं आयोजन असतं हे पण काही लोकांना माहीत होतं किंवा काही लोकांना माहीत पण नव्हतं. तुमच्या भागात मला वाटते सुरुवात तुम्हीच केली. हो. तुम्ही ज्यावेळेला या क्षेत्रात उतरला आणि आत्ता सध्या भरपूर डेव्हलपमेंट झाले, म्हणजे आपल्याकडे आता बऱ्यापैकी प्रोग्रेस आहे, त्यावेळेला रेस कशा व्हायच्या? त्यावेळेस 2014 साली ज्यावेळेस आम्ही सर्व महाराष्ट्राला या रेसविषयी परिचित करायचा प्रयत्न आम्ही करत होतो, त्यासाठी आम्ही अकलूजचे सत्यशीलभाई मोहिते पाटील आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना थोडंसं आम्ही बोलल्यानंतर आम्ही अकलूजमध्ये एक मीटिंग बोलवली. महाराष्ट्रातले जे श्वान क्षेत्रातले लोक आहेत त्यांना सर्वांना एकत्रित आम्ही बोलवलं. त्या ठिकाणी त्या लोकांना, सर्व लोकांना आम्ही रेसविषयी माहिती सांगितली किंवा आम्हाला जी पंजाबमधून माहिती मिळत होती ती आम्ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि रेस कशा पद्धतीनं व्हायला पाहिजेत त्याचा नमुना म्हणून आम्ही अकलूजला एक रेस घेतली होती. सत्यशीलभाई मोहिते पाटील यांनी अकलूजला एक आदर्श रेस घेऊन दाखवली होती. त्यावेळेस रेसची सुरुवात आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला रेस खेळायचो त्यावेळेस असं काढणीतून श्वान वगैरे सोडले जात नसायचे, हातातून श्वान सोडले जायचे. मग ज्याचा श्वान अगोदर सुटायचा त्याचा श्वान पुढं जायचा, भांडणं व्हायची, तंटा व्हायची, असे बरेच प्रकार घडत होते. नंतर त्याला एक शिस्त लावण्यासाठी आम्ही पंजाबमधून अमजद जो आता काढणी करतो त्याला आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं. सत्यशीलभाई मोहिते पाटील यांनी बोलवलं, तिथे एक रेसचं आयोजन केलं आणि त्या रेस मार्फत लोकांना दाखवून दिलं रेस कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, बॅरिगेटिंग वगैरे व्यवस्थित करून. सुरुवातीला श्वान एवढे ओरिजिनलचे श्वान एवढे नसायचे, ओरिजिनल ग्राउंडचे श्वान एवढे नसायचे. स्पर्धेमध्ये एक 16, 17, 20 पर्यंत श्वान सहभागी व्हायचे. त्या क्रॉसची पण असायची, क्रॉसची रेस असायची, क्रॉस ग्राउंडची रेस असायची, कारवानची रेस असायची, मिक्स पण व्हायची आणि गट पण वेगळे असायचे. गट वेगळे असायचे. कारवानची रेस वेगळी असायची, क्रॉस ग्राउंडची रेस वेगळी असायची आणि नंतर ओरिजिनल ग्राउंडची, अशी 3 टप्प्यामध्ये रेस होत होती. आणि नंतर काय कालांतरानंतर हळूहळू कारवान बंद झालं, नंतर क्रॉस बंद झाला आणि मग ओरिजिनलचं आवड निर्माण झाली लोकांनी श्वान पाळण्यास सुरुवात केली आणि फक्त ओरिजिनलची रेस नंतर सुरू व्हायला चालू झाली. तर बघा मित्रांनो, सरांचं सांगणं कसं आहे किंवा जे सरांनी सांगितलं की एखाद्या भागात आपल्याला जर श्वान शर्यत क्षेत्र डेव्हलप करायचं असेल, आता आपण सध्या बघतोय महाराष्ट्रात, मला वाटतं फक्त पश्चिम महाराष्ट्रातच श्वान शर्यतींचं प्रमाण भरपूर आहे. आता कर्नाटक किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये हळूहळू हे क्षेत्र वाढालं, पण महाराष्ट्रात म्हटलं तर फक्त पश्चिम महाराष्ट्रच या बाबतीत पुढं आहे. तर आपल्या चॅनल थ्रू मला एक सांगायचं होतं की माझे पण आता थोड्या दिवसापासून प्रयत्न चालू आहेत की एक छोटी टीम तयार करायची आणि महाराष्ट्रात ज्या भागात इंटरेस्टेड जी आपली माणसं आहेत, म्हणजे त्यांना त्या भागात वाव नाही आहे की बाबा त्यांना ग्राउंड ही गोष्टच काय माहीत नाही आहे किंवा आवड आहे पण त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी त्यांना जोडीदार नाही आहेत किंवा मित्रमंडळी नाहीत किंवा त्यांचे ग्रुप नाही आहेत. तर मला एक असं वाटतं की मला एक 5 जणांची टीम तयार करायची आहे की जी टीम घेऊन त्या भागात जाऊन आपण पहिल्यांदा ग्राउंड प्रमोट करायचं आपल्याला, म्हणजे नेमकी ब्रीड काय आहे, कशासाठी वापरतो. आता आपण रेससाठी तर वापरतोयच, पण आवड म्हणून ठेवणाऱ्यांसाठी सुद्धा ब्रीड चांगली आहे. तर एक छोटी टीम तयार करून एक ठराविक गावांमध्ये जाऊन जर तिथले मित्रमंडळी आपले काय आपल्याला मदत करत असतील तर तिथं जाऊन एक छोटीशी आपली मुलाखत तिथे करायची किंवा त्या भागातील मित्रमंडळी ज्यांना आवड आहे त्यांना एकत्र करायचं, ग्राउंड नेमकं काय आहे आणि आपल्या स्पर्धा कशा पद्धतीने होतात. तर आपलं हे क्षेत्र जे आहे ते आपण हळूहळू वाढू शकतो. कारण सध्या बघतोय आपण जी नवीन मित्रमंडळी ती सोशल मीडियाचा जास्त वापर करतात. प्रत्यक्ष रेसवर येऊन बघणं, ज्याच्या घरी श्वान आहेत तो सुद्धा माणूस सध्या जर आपला एखादा श्वान पळत नसेल तर स्वतः रेसवर कधी बघायला जात नाही. जर श्वान असेल तरच बघायला जातोय. काही ठराविक मंडळी आहेत तेच फक्त रेसवर जाऊन शर्यती वगैरे बघतात आणि त्यानंतर मग स्वतः घ्यायचं. पण या गोष्टीमध्ये जर आपण एखाद्या ठिकाणी समजा प्रॅक्टिकली काही दाखवत असेल की बाबा ग्राउंड नेमकं काय आहे किंवा रेस कशा, तिथे एखादा ट्रॅक तयार करून 1-2 चांगले श्वान त्या भागात नेऊन त्यांना ट्रॅक वगैरे देऊन तर तशी आपण आवड वाढवू शकतो आपल्या या क्षेत्राची. तर सर आपण आता बघितलं की प्रत्येकजण आता श्वान घरी ठेवत असतो. आपल्या क्षेत्रात काम करणारा माणूस, एखादी करती सवती जी घरातील एखादी व्यक्ती असते, म्हणजे मी काय म्हणतो ज्याचा सगळं म्हणजे घरदार तो चालवत असतो माणूस, त्याला जर या क्षेत्राची आवड आहे पण तो आपल्या मुलांना या क्षेत्रात आणायला बघत नाही. म्हणजे भरपूर मी असं बघितलं आहे. सध्या मी पण या क्षेत्रात काही जुना नाही आहे, नवीनच आहे, पण मी बऱ्याच जणांना बघितलं की वडिलांना आवड आहे पण वडील मुलाला त्या आवडीकडे जायला देत नाहीत. पण तुम्ही मी बघितलं की तुमच्या घरातील बऱ्यापैकी तुमचे जे रिलेटिव्ह आहेत
किंवा तुमचे जे मित्रमंडळ आहेत तुम्ही स्वतः त्यांना मार्गदर्शन केले आणि या क्षेत्रात आणले, जसे नाना असतील, माने साहेब असतील, तर काय सांगू शकता या गोष्टीवर? हे क्षेत्र तसं ज्याला छंद आहे तो या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो आणि स्वतःला आवड आहे म्हटल्यानंतर ते ब्लड लाईन मध्ये असतंय. स्वतःला आवड आहे म्हटल्यानंतर मुलाला आवड ही राहणारच आहे आणि त्याला त्याच्यापासून दूर ठेवणं हे आपल्याला बरं नाही वाटत. त्यामुळं माझे सगळे भाचे कंपनी सगळे पाहुणेच आहेत. हे पाटील साहेब आहेत, विराज आहे, धनाजी आहे, बापूनाना आहेत. हे आमचा जो ग्रुप आहे एकमेकाला कायम मोटिवेट करत असतो, एकमेकाला मोटिवेट करत असतो, एकमेकाला कुठं कमतरता वाटते तिथं एकमेकाला गायडन्स. मी जरी या ग्रुपचा जर सिनियर असला तरी आमच्यापैकी कोणाला जरी काय वाटलं या ठिकाणी बाबा सर आपल्याला असं करावं लागतं तर एकमेकाला आम्ही गायडन्स करतो. त्यामुळेच आमचा हा मोठा ग्रुप या ठिकाणी टिकून. एखाद्या ग्रुपचं नाव होण्यासाठी त्या ग्रुपमधील मेंबरचं पण एकमेकाला सहकार्य असणं पण महत्वाचं आहे, खूप महत्त्वाचं त्यांच्यात ताळमेळ महत्वाचा आहे. आता मी सध्या बघतोय बरेच जण ग्रुप तयार करतात पण त्यांच्यात ताळमेळ नसतोय. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी होते, काहीतरी विषय होतात, मग नंतर पुन्हा ग्रुप फुटतो. पण मी बघतोय आजपर्यंत सुरुवातीपासून तुमच्या ग्रुपचं नाव अतिशय चांगलं आहे. आणि एक मी बघितलं की 2017-18 पर्यंत तुम्ही या क्षेत्रात कार्यरत होता स्वतः. मला वाटतं बिलानंतर तुम्ही बऱ्यापैकी थोडा गॅप दिला, म्हणजे तुमची बऱ्यापैकी एक्झिटच होती या ग्रुपमध्ये. तुमची स्वतःचीच नाही, पूर्ण ग्रुप शांत होता. ती एक्झिट का होती आणि जसा सुरुवातीला तुमचा परफॉर्मन्स या क्षेत्रातला होता, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली होती, मला ज्यावेळेला कळत होतं, मला वाटते पहिल्यांदा तुम्हाला बघितलं 2016ला पारगाव डर्बीवर आणि त्यावेळेला बिल्लाचा परफॉर्मन्स मी स्वतः बघितला. त्याच्या आधी मला तो आवडत होता, त्यानंतर पण अजूनपर्यंत तो आवडतो. पण त्यावेळेचा परफॉर्मन्स मी बघितला होता. तुमच्या ग्रुपचं नाव मला त्यावेळेला म्हणजे चांगलं आठवते आणि अजूनपर्यंत ते नाव चांगलं होतं. पण मध्ये थोडे दिवस किंवा मला वाटते 3 ते 4 वर्ष तुम्ही पूर्ण एक्झिट होती या ग्रुपमध्ये. पण पुन्हा आता सुरुवात केली, जसं आता सचिन दादा आहेत आणि मी बघितलं की जे जुने मित्रमंडळी तुमचे आहेत किंवा जे जुने रिलेटिव्ह आहेत ते अजून पण तुमच्या ग्रुपमध्ये आहेत. त्याचबरोबर तुम्ही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली, जसे आता आपले कोर कमिटी सदस्य आहेत किंवा सचिन दादा असतील, बापूनाना पण पहिल्यापासून आहेत या क्षेत्रात. तर यांची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही या ग्रुपमध्ये कशी केली, नवीन चेहऱ्यांना कशी संधी दिली आणि त्यांच्याकडनं आता चांगला परफॉर्मन्स येतोय. सध्या मी बघतोय की पहिला श्वान, दुसरा श्वान, तिसरा श्वान, 4-5 श्वान प्रत्येकांचे फसतात नवीन मित्रमंडळींचे. पण सुरुवातीला सुद्धा चांगल्या ब्लड लाईनचे श्वान सध्या सचिनदादांकडे आहेत. आपण त्यांची माहिती घेऊया नंतर. आणि सक्सेस पण लगेच मिळवला आहे त्यांनी. तर असं काय काम करताय तुम्ही? तसं पाहिलं तर आम्ही तसं पूर्ण एक्झिट झालो नव्हतो या म्हणजे रेस मधून. झालं होतं कसं, प्रत्येक वेळेस 2 श्वान तयार करणे आणि ते तयार करून पळवणे हा उद्देश प्रत्येकाचा असतो आणि त्या पद्धतीने आम्ही करत राहिलो. पण मध्यंतरी काय झालं, कोणाचा तयार झालेला श्वान कुठला पाय मोडला, कोणाचा मसल झाला, असं 1-2 वर्ष घडत गेलं आणि त्यामुळे थोडंसं सगळ्यांना वाटलं की आम्ही एक्झिट झालो का काय. एक्झिट नव्हतो आम्ही त्याच्यामधून. पण नंतर कसं असतं, जे एकमेकाचे विचार जिथं जुळतात तिथं ग्रुप तयार होतो. मग हा जो आमचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये आमचे एकमेकाचे एवढे विचार जुळतात की ग्रुप तयार केलं नाही, हा ग्रुप तयार झाला ग्रुप आमचा. एकमेकावरती विश्वास आणि एकमेकाचं विचार एकमेकाला पटणे हा जो मुद्दा आहे त्याच्यामुळे आमचा ग्रुप पहिल्यापासून टिकून आहे आणि जोपर्यंत आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहे तोपर्यंत आमचा ग्रुप आहे असा एकजुटीनं राहणार आहे. तर आता आपण आज बघतोय सध्या की महाराष्ट्रामध्ये आता सध्या अनेक श्वान आहेत पण कंटिन्यू परफॉर्मन्स कुणाचं नाही आहे. एक सीझन एखादा श्वान चांगला पळतोय, जास्तीत जास्त दुसरा सीझन. पण मला वाटते 2017-18 पर्यंत बिल्लासारखा परफॉर्मन्स आणि त्यावेळेचा सर्वात जास्त बक्षीस मिळवणारा श्वान होता बिल्ला. जोपर्यंत पळत होता त्यावेळेला त्यानं शेवटपर्यंत बक्षीस मिळवलेली आहेत. आणि आज मी सध्याच्या घडीला सांगू शकतो की श्वानांची लाईफ स्पॅन पण पूर्ण कमी आली. म्हणजे एक 4 वर्ष 5 वर्षांच्या पर्यंत श्वानांचा लाईफ स्पॅन किंवा वयोमर्यादा आलेली आहे. पण इतकी वर्ष पळून म्हणजे मला वाटते 3-4 वर्ष कंटिन्यू परफॉर्मन्स चांगला देऊन आणि मला वाटतं की ती 13 ते 14 वर्ष 13 वर्षांपर्यंत बिल्ला अजूनपर्यंत होता. आता यावर्षीच शेवट झाला बिल्लाचा. तर असं काय तुम्ही त्याच्यावर काम केलं होतं लहानपणापासून की त्याचं म्हणजे त्याची हेल्थ इतकी चांगली होती की ते 13 वर्ष पूर्ण आता तुमच्यावर एकदम व्यवस्थित होता. तर लहानपणापासून त्याचा डाएट प्लॅन तुम्ही कसा दिला होता? मी आता एक हा मुद्दा का घेतोय तर सध्या बघतोय मी पळवणं हा विषय लांबचा राहू दे, पण घरी असून सुद्धा एकेका श्वानांची आता हेल्थ चांगली राहत नाही आहे. त्यांचा डाएट प्लॅन चुकत असेल, काय सप्लिमेंट वगैरे देत असेल ते चुकत असेल. असं काय दिलं पाहिजे की जेणेकरून श्वानाची हेल्थ मेंटेन राहिली पाहिजे शेवटपर्यंत? तसं पाहिलं तर कॅटरीनाला ज्यावेळेस पिल्लं झाली होती त्यावेळेस बिल्ला, क्रॅश आणि तुम्हाला सांगितलं परी अशी 3 पिल्लं आम्ही ठेवली होती. त्यातली परी जी फिमेल होती
ते परांड्याला त्यांनी घरी येऊन बसले 2 दिवस आमच्या भाच्यांकडे शिवबांकडे, आणि ते द्यावीच लागते म्हटल्यानंतर एक शब्द पाळण्यासाठी त्यांनी ती फिमेल त्यांना दिली, माऊली गोडग्यांना दिली. आणि क्रॅश आणि बिल्ला यांचं पालन पोषण सुरुवातीलाच पिल्लं आपल्यात तयार झालेत, एवढ्या जोरात पालन पोषण झालं होतं त्यांचं की खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना सांभाळलं. आणि त्यानंतर त्यांनी 14व्या महिन्यात क्रॅशनं नंबर केला होता. पंढरपूरमध्ये कुठलं गाव होतं, बाळवणी या गावामध्ये 14व्या महिन्यात क्रॅशनं पहिला नंबर त्या ठिकाणी केला होता. तिथून सुरुवात झाली. क्रॅश थोडा लवकर पळाला, पण बिल्ला थोडासा 1-1.5 वर्षानंतर पळायला चालू झाला. तो त्याचा एवढा टॉप परफॉर्मन्स दिला की आम्ही अपेक्षाही केली नव्हती की त्याचा एवढा परफॉर्मन्स येईल. आणि त्यावेळेस जे शॉन पळवत होते म्हणजे पळायचे, त्यावेळेस बिल्लाला ग्लुकोन-डी आणि इलेक्ट्रॉल शिवाय दुसरं काय माहित नव्हतं. त्याच्यावरती आम्ही त्याला पळवायचो आणि तो त्या शॉनाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. त्याला मी बघितलं शेवटच्या म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेत तुम्ही पारगाव डर्बीच्या पिरियडमध्ये होता बिल्ला, पण माझ्या मते लाडला बरोबर त्याचा फेरा 2 वेळा झाला होता, बरोबर आहे ना? त्या वेळेत सुद्धा एका इम्पोर्टच्या शॉनाला तो टप देत होता. 3दा झालं होतं. कसं बिल्ला त्यावेळेस आमचा म्हणजे पूर्ण फिटनेसमध्ये नव्हता. त्याचं वजन 42 किलो होतं. ऍक्च्युली त्याला आम्ही पळवणार नव्हतो, फिटनेसमध्ये आल्याशिवाय आम्ही कोणताही शॉन पळवत नाही. पण पारगावचे ज्यांनी रेसचं आयोजन केलं होतं पवार साहेब, त्यांनी रिक्वेस्ट केली की बिल्लाला आणायला लागतं रेसवरती. आम्ही पळवणार नव्हतो आणि तिथं पहिल्यांदा माती टाकली होती. आमच्या बिल्लाला सवय कशी होती, सुरुवातीचे ट्रॅक कसे असायचे, असा एक रस्ता असायचा, थोडा झाड वगैरे मारला की त्याच्यावर खडे काढले की आहे असं पळवायचे श्वान. त्याच्यावर पळायला श्वान आणि पहिल्यांदाच तो माती टाकून मातीवरती पळायचा होता. वजन जास्त होतं. त्या ठिकाणी त्यानं परफॉर्मन्स चांगला दिला. लाडला जो ते 3 मोटरसायकल विजेता श्वान होता पंजाब मधला, तो खूप नावाजलेला श्वान होता. आणि त्याच्यावर फेरा पडल्यानंतर चांगला परफॉर्मन्स दिला त्या ठिकाणी. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं बिल्ला कसा पळाला त्या रेसवरती. आणि वास्तविक पाहता क्रॅश सुद्धा खूप चांगला पळाला त्या रेसवरती. क्रॅशनं 4था नंबर केला होता. तो हनुमंत अभंगराव आमचे जे मित्र आहेत त्यांनी शिवबाकडून क्रॅश काही कालावधीनंतर नेला होता आणि तिथंही त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि त्या पारगावच्या रेसवरती त्याचा 4था नंबर झाला. तर सध्या मी सर बघतोय की महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन भरपूर वाढले. एकापेक्षा एक चांगल्या ब्लड लाईनचे श्वान महाराष्ट्रात यायला लागलेत. एकापेक्षा एक चांगल्या ब्लड लाईनच्या फिमेल पण आहेत. पण मी काय म्हणतोय, प्रत्येक फिमेलचा रिझल्ट निघत नाही. एकाच फिमेलची 5 पिल्लं 6 पिल्लं म्हणजे 10 पिल्लं या क्षेत्रात येतात. त्यातली काही पिल्लं 1-2 पिल्लं ते चांगला परफॉर्मन्स देतात. एखादी पिल्लं एकदम चांगला टॉपच परफॉर्मन्स देते आणि काही पिल्लं पळत पण नाहीत. तर त्याला मी बघत होतो त्यावेळेला तुमच्याकडे फिमेल होती कॅटरीना. जी जुनी मंडळी आहेत त्या सर्वांना कॅटरीना माहिती आहे. मला वाटतं तिच्या प्रत्येक लिटरमधली पिल्लं चांगलीच पळाली. त्याला तुम्ही काय बघून ब्रीडिंग करायचा? समजा तुमच्याकडे स्वतःकडे कॅटरीना आहे, तुम्ही जी तिला नर मेट करायचं किंवा असं काय बघायचं की त्या पिल्लांचा रिझल्ट निघत होता? ऍक्च्युली त्यावेळेस इम्पोर्टचे जास्त श्वान महाराष्ट्रामध्ये नव्हते. पण जे श्वान आहेत त्यामधला आम्ही सगळ्यांचा विचार घेऊन श्वान मेट करायचो. आणि आम्ही ज्यावेळेस बी कोणताही श्वान मेट केला फिमेलना रिझल्ट दिला. म्हणजे तिच्यामध्ये ते गट्स होते की इम्पोर्टचा मेल मेट केला नंतर पिल्लांचा रिझल्ट 100% यायचा. जसं की पहिल्या खोपोमध्ये बिल्ला असेल, क्रॅश असेल, परी असेल, चांगले पळाले. नंतर बाउन्सर पळाला, नंतर बॉक्सर पळाला, त्यानंतर राजमुद्रा पळाली, ब्ल्यू प्रिन्सेस पळाली, राजकारण पळाला. असं भरपूर रिझल्ट मिळाला. भरपूर श्वान तयार झाले, आपल्याकडे पण तयार झाले आणि आपण ज्यांना दिले त्यांच्याकडेही चांगला रिझल्ट आला. चांगले श्वान पळाले. कॅटरीना फिमेलच चांगल्या लाईनचे ब्ल्यू प्रिन्सच्या लाईनची पंजाबमधला जो ब्ल्यू प्रिन्स होता, ब्लॅक प्रिन्स, ब्ल्यू प्रिन्स त्या लाईनची फिमेल होती. त्यामुळे रिझल्ट खूप छान आला. आम्ही तिच्यावरती समाधानी आहे. मी काय म्हणतो, ज्यावेळी तुम्ही पिल्लं द्यायचा त्या व्यक्तींना तुमचं मार्गदर्शन पण असायचं. हो, म्हणजे ज्यांना तुम्ही पिल्लं दिलेत. सध्या मी बघतोय की पिल्लं विकणारे भरपूर झालेत, पण मार्गदर्शन करणारी माणसं फार कमी आहेत. म्हणजे एकदा पिल्लू दिलं एखाद्याच्या हातात की काही लोक त्यांचा पुन्हा फोन पण उचलत नाहीत. तेवढं आहे. ज्या गोष्टी मी बघितल्यात आणि किमती पण भरपूर आहेत पिल्लांच्या. हां, सध्या कॉम्पिटिशन आहे, एखाद्याला रिझल्ट घ्यायचा आहे आणि ज्यांना आवड निर्माण झाली तो माणूस सध्या कर्ज काढून पण पिल्लं घेताना मी बघितले. पण पिल्लं घेतल्यानंतर ज्याच्याकडून पिल्लं घेतले त्या माणूस त्यांना पुन्हा मार्गदर्शन करत नाही किंवा करत असेल तर काही वेळेला चुकीच्या मार्गाने जाते. काही जण करत पण असतील. मी म्हणत नाही असं की सगळ्यांचं म्हणणं असं येते. या गोष्टीवर काय बोलायचं?
ॲक्च्युली आपल्याकडून जर पिल्लू नेलं असेल एखाद्या व्यक्तीनं, महाराष्ट्रामधल्या एखाद्या श्वानप्रेमीने नेलं असेल, तर त्याला आपल्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण दिलं पाहिजे. आपल्याकडे जेवढं म्हणजे माहिती आहे ते त्याला पुरवली पाहिजे. बरेच जण आमच्याकडून पिल्लं नेतात किंवा न्यायचे, तर विचारायचे ह्याला डाएट काय द्यावा, डिवर्मिंग कधी करायचं, शिकवायला कधी चालू करायचं, हे सगळं आम्हाला मार्गदर्शन म्हणजे गायडन्स विचारायचे. आम्ही त्या पद्धतीनं त्यांना योग्य मार्गदर्शन करायचो. त्यामुळं पिल्लं पळत होती, लोकांचा विश्वासही होता, आपलाही तेवढा आपल्या फिमेलवरती विश्वास होता की ते आपण सांगितलेल्या गायडन्स प्रमाणे जर त्यांनी केलं तर 100% ते पिल्लू पळणार आहे आणि त्याचा रिझल्ट मिळणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक आहेत असे आहेत की नॉलेज आहे त्यांच्याकडे, पण ते दुसऱ्यांबरोबर शेअर करत नाही. तर हे नॉलेज शेअर केलं पाहिजे. नॉलेज असून उपयोग नाही, ते शेअर झालं तर त्याचा प्रसार होतोय, त्याचा उपयोग होतोय. नॉलेज आपल्याकडे असून साठवून ठेवून त्याचा काहीच उपयोग नाही. ते इतरांना बहाल केलं पाहिजे, इतरांना दिलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. तर ना आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. बिल्ला ज्यावेळेला पळत होता त्यावेळेला त्याच्या मागं तुमची सुद्धा मेहनत भरपूर होती. ज्यावेळेला बिल्ला तुमच्या हाती आला, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पिल्लू घेतलं होतं, आता मी बघतोय की सध्या मी जसं मगाशी म्हणालो की सर्वात जास्त जे श्वान महाराष्ट्रामध्ये जगले पळून, त्यामध्ये एक बिल्ला होता. आता यावर्षीच बिल्ला एक्सपायर झाला. तर इतक्या मोठा लाईफ स्पॅन असण्याचं सध्या बघतोय की ग्राउंडमध्ये 3-4 वर्षांचा वयोमर्यादा आज सध्या आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा श्वान भरपूर वीक असतात, हेल्दी नसतात. कोणाचे श्वान मी बघितले, रेसवर पण बघितलं तर एकदम वीक श्वान पण बघितले मी रेसवर. तर इतका मोठा लाईफ स्पॅन, त्याचबरोबर त्याचं करिअर पण खूप चांगलं होतं. तर लहानपणापासून त्याच्या मागं मेहनत कशी होती, त्याचा नेमका डाएट प्लॅन काय होता, त्याच्यात तुम्ही कशी मेहनत घेतली होती? त्याचा जन्म 25/3/13 साली झाला. जन्म झाला होतानाच तो सुरुवातीला मोठा झाला. 3 नंबरला जन्म झाला त्याचा. 1 नंबरला 2 वाघ्यामध्ये झाल्या, तो 3 नंबरला झाला. त्याच्या पाठ क्रॅश आणि परी झाली, अशी 6 पिल्लं झाली पहिल्या. मग ठेवतानाच आपण पहिल्यापासून काय मोरं केलं नव्हतं, सगळ्या समान पाजलं, सगळं झालं. पण ह्यो असतानाच मोठा सगळ्या 6 पिल्लात. क्रॅश त्याच्यापेक्षा थोडा लहान, बाकीचे 2 वाघ्या थोड्या माद्या लहान होत्या आणि परी पण चांगली होती. मग ती 3 पिल्लं दिली पहिल्यांदा आपण, ही 3 राहिली घरी. 3 लहानपणापासूनच आपण त्यांना डाएट दिला, असा घरचं आपलं म्हशीचं दूध, सुरुवातीपासून म्हशीचं दूध, चिकन वगैरे काय नाही. 2 महिने झाल्यानंतर वॅक्सिन केलं. पहिला डोस 2 महिन्यानंतर केला. त्यावेळेस काही गॅस्ट्रो वगैरे काय होत नव्हतं. 2 महिन्यानंतर पहिला डोस केला, राजवान डॉक्टरकडे केला. परत तिथनं पुढं कॅल्शियम चालू केलं. वेनकॅलचं कॅल्शियम पाजत होतं. त्यावेळेस कॅल्शियम आपल्याला 80 रुपयाला मिळत होतं, एकदम स्वस्त आणि क्वालिटी होती. आता कॅल्शियम महाग झाले पण क्वालिटी नाही, ती क्वालिटी होती त्याला. परत डाएट चालू केला आपण, जसं खायला असं, आणि तो खायला 1 नंबर पहिल्यापासून. असं नाही की चपाती पाहिजे, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी, सगळा डाएट काही ठेवा, ठेवल तेवढं खाणार सगळं. त्याच्यामुळे खाण्याचा कधी त्यानं त्रास नाही दिला. संभळत 5-6 महिन्यापर्यंत गेले. 6 महिन्याच्या पुढे थोडं आपण नॉर्मली शिकवायचा प्रयत्न केला, पण तेव्हा बघत पण नव्हते, त्यांना काय कळत नव्हतं. विषय कट केला. 11 महिने पूर्ण होऊन दिले. 11 महिने झाल्यानंतर 12व्या महिन्यात आपण त्यांना थोडं शिकवायला चालू केलं आपल्या रुटीननं. थोडं मग शिकले तिथलं. बिल्लाला काय कळत नव्हतं, क्रॅश 1 नंबर पळत. 11-12 महिन्याचं होईपर्यंत पण 12 महिने त्याला काय बाहुलीन पळायचं आणि काय कळत नव्हतं. येणारी सगळी जेवढी बघा यायची खास, त्यावेळी आपण फुल टाईट होतं, पेट्या वगैरे मोठ्या, गडी मोठं. मला प्रत्येक येणारा म्हणायचा, यू वाननेर कशाला सांभाळाय, कशाला ठेवलाय, पळत नाही, याला बघत नाही, नादानं ठेवलाय आपला, म्हणलं आवडताय म्हणून ठेवलाय. असं ठेवला. मग 14व्या महिन्यात आम्ही ह्याला गेलो पंढरपूरला, बाळवणीच्या रेसला. पहिलीच रेस. मग ते राजू भोसले म्हणून त्यांनी ठेवली होती. म्हणजे या पिल्ला आणावं लागते शिवला. गेलो, घेऊन क्रॅश चांगला शिकला होता, ह्याला काय कळत नव्हतं. तो पहिल्या रेसला गेलो, निम्यातनं माघारी आला, गाडी पैसे जाऊन उभा राहिला. काय बिल्ला काहीच नाही, नुसतं मोठा होता. क्रॅश पळाला, 4 राऊंड काढलं की 3 राऊंड 4 राऊंड मध्ये फायनल झाला. बच्चे गटात त्यांनी नंबर केला होता 1 नंबर. क्रॅश पळायला लागला. त्याच्याकडे बिल्लाकडे आमचं काही लक्ष नव्हतं, दुर्लक्ष नाही लक्ष, खाणं पिणं डाएट चांगला, पण ही पळणार पण वेळ जाणार आहे. त्याच्यावर कॉन्फिडन्स एवढा होता की हो पळणार आहे, पण वेळ जाणार आहे. 17 महिने झालं तरी तो बावलीच्या मागे पळत नव्हता. 17 महिने झालं तरी घरी पळायचा, मैदानात गेले की असं इकडे तिकडे बघायचा, पळत नव्हता. मग तयार तर फुल सगळं, व्यायामला कधी थांबला नाही. 6 किलोमीटर पळवा, 7 किलोमीटर पळवा, पुढचं चाक धरून पळणार, कुठल्या गोष्टीची कमी नाही. मग 18व्या महिन्यात आम्ही ह्याला गेलो, पहिली रेस खेळू. त्याच्यावर मारुगडेवाडी क्रॅश पळत होता आमच्यापाशी. तो
नाही फोर्स पळत होता, परत आपला क्रॅश पळत होता. हे तीन घेऊन गेलो. सुरुवात आमची तशी झाली 2011ला. 2011ला आम्ही पुशेगाव डर्बीला गेलो. मला लहानपणापासून श्वानांचा नाद आहे. लहानपणापासून आमची रानातली वस्ती असल्यामुळं प्रत्येक माझ्या घरी 2-2 श्वान असायचे. परत त्याच्यावर कारवानचा नाद लागला. कारवान पाळलं, टॉप क्लास कारवान माझ्याकडे. आमच्या भागात नव्हतं असं कारवान माझ्या. मग ती झालं. आमचे वस्ताद बाबासाहेब गोडसे म्हणले आपल्याला पुशेगावला जायचं. पुशेगावला प्रदर्शन बघायसाठी गेलतो आम्ही. त्यांना सरांना बाबांना हे झालंय ना पांढऱ्या गायांचा खिलार चाललेला. गेलो तिथं तर रेस बघितली. तिथं गेलो की त्यावेळेस योगेश फाटक, पृथ्वीराज काळे यांची श्वान फॉर्मला पळत होते. मग तिथं गेलो. योगेशची त्यावेळेस बुटकी बारकी माहिती काय तिचं नाव ती डायना पळत होती. बाबा म्हणले आपल्याला ही डायना पसंत आहे, किती पैसे म्हणतात बोला. योगेश फाटकांपाशी गेलो. काय एवढं काय नव्हतं त्यावेळेस. गेलो की म्हणलं ती कोणाची आहे माझी, तर ती म्हणली आमची आहे, द्यायची का. त्यावेळेस योगेश फाटक आम्हाला म्हणले असलंच अजून एक असलं तर आम्हाला लावून द्या. त्यावेळेस आम्हाला ग्राउंड मधला एवढं काय अनुभव नव्हता. मग तिथं गेलं तसं म्हणले. बाबा म्हणले ठीक आहे न देऊ द्या. परत काळेंकडे गेलो. ऋतुराज काळे त्यांची होती त्यावेळेस. त्यांच्याकडे 1 नंबरची श्वान होती. बघितलं तर त्यांनी थोडंसं वेगळं ज्ञान सांगितलं आम्हाला. त्याच्यावेळी त्यांना तिथे सांगितलं पुढच्या वर्षी पुशेगाव डर्बीला आमचा श्वान नंबर करणार. त्याच्यावेळी सांगितलं. आणि दुसऱ्या वर्षी आपण पुशेगाव डर्बीला पहिला नंबर केला. सुरुवात पंजाबला गेलो आम्ही. सिमरन मादी आणली. सिमरन बाह्यांनी मादी बघितल्यानंतर आम्ही गेलो. बाह्यांनी बोलून घेतलं इतकं ग्रेहाउंड पळतंय. हो म्हणजे पंजाबला जायचं आपलं. गेलो पंजाबला आम्ही. त्यावेळी जॅक म्हणून आणला होता लाल कलरचा. आणि दिलता आमजेदनी. कॅटरीना मी आणली आणि बाह्यांनी डेव्हिल आणला. 3 श्वान आणली त्यावेळेस. डेव्हिल थोडासा नंतर आणला सत्यशील भाई मोहिते पटलानी. मग त्यावेळेस आणला की त्या आपण दुसऱ्या 12-13 3 वर्ष आम्ही सलग नंबर केला पुशेगाव. सगळी काळ्यांचे बिळ्यांचे डॉग हरवले. मग कॅटरीना ही टूर आल्यामुळे आम्ही काय कॅटरीना भरली नाही, म्हणजे पळवली नाही, भरली पिल्लं तयार केली. मग बिल्ला ही तयार झाल्यानंतर परत जॅक रिटायर झाला. मग ही बिल्लाची तयार झाली. परत असं नाही होय करत असं हे पळाला. क्रॅश पळत होतं 1 नंबर. क्रॅशनं त्या शेळगावमध्ये नंबर केला. लेझर कडून तोंडानं हरला. त्यावेळेस बिल्ला निम्यातनं माघारी आला. दुसरा नंबर बसला लेझरचा. फुल मोठा एवढा मोठा बकरा होता 40 किलोचा. एका माणसाने असं देवाला ही केलं की नवस मी पुढच्या वर्षी बकरा देईन. त्यावेळेस आमचा क्रॅश हल्ला. आम्ही दुसऱ्या नंबरचं बक्षीसच घ्यायला गेलो नाही. एवढा मोठा बकरानं आपला क्रॅश पुढं पळतून हारला. सगळी होतो आम्ही. उभा राहिलो गेलो परत. त्यावेळेस बिल्लाला तिथं उभा केलं. 5-6 फेरं राहिलं होतं. सगळं फेरं त्याला दाखवलं. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही ह्याची रेस खेळायला गेलो आपल्या महारुगडेवाडीची. महारुगडेवाडीला रेसला गेलो तर दोन्ही पण फोर्स पळत होता, क्रॅश पळत होता. दोन्ही पहिल्या राऊंडला हरली. लावा म्हणलं बघ एकट्याच राहिलाय तू. सगळी येडं म्हणते ती. सगळी त्यांनी हरवली तिथं. त्या दिवशी एवढा पळाला की बोलायचं काम नाही. लेझरचा आणि दोघांचा तोंडात निकाल झाला. दुसरा नंबर बसला पहिल्या फायनल. लेझर कडून हारला. दुसरा नंबर बसला. वय काय होतं त्यावेळेस वय 18वा महिना चालू होता. सुरुवात आता सध्या आपण बघतोय 18 महिन्यात रिटायरमेंट. सुरुवात 18व्या महिन्यात त्याची झाली. आणि महारुगडेवाडी आज झाली. 2च दिवस सोडलं मध्ये. 4थ्या दिवशी ह्याची रेस होती आपल्या विकळे. ह्याची रेस असते त्यांची नवरात्रीची रेस असते त्यांची. गणपतीची आणि नवरात्रीची पुशे सावळीची. तिथं पहिला नंबर केला. 4थ्या दिवशी लगेच केला. तिथं पहिला केला. परत 2 दिवसांनी लगेच पुशे सावळीची रेस होती. तिथं पहिला नंबर केला. तिथून जी सुरुवात झाली बिल्लाची कमीच नाही. आता आपण सध्या बघितलंय. सध्या मी जसं आता म्हटलं की 18 महिन्यातच एका श्वान आता रिटायरमेंटला आले. लेट पळण्याचा फायदा मला वाटते पुढे भविष्यात लाईफ 100% पण गेलाय. आणि हाच मुद्दा आता मगाशी सचिनदादांबरोबर मगाशी बोलता झाला. सचिनदादा मला आता आले म्हणाले की आम्ही श्वान लवकर काढत नाही रेसवर. म्हणजे आता जवळपास 20-21 महिने श्वान आहेत तरी सुद्धा अजून एक सुद्धा रेस खेळलेलं नाही श्वान. आणि ते श्वान तुम्ही आता उतरवणार आहे. मग या गोष्टीचा पुढे पण चांगला फायदा आहे ना. या गोष्टीत चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. 100% काय आहे. एक 10 महिन्यापर्यंत ग्रेहाउंडला काहीच समजत नाही की आता आपली त्याच्या ब्लड लाईन मध्ये आहे पळायचं. तो पळणार 100%. पण त्याचं खरं वय पळायचं राहते 12 महिन्याच्या पुढे. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटी यायला त्याला 1 वर्ष जाते. तिथून पुढे जी श्वान पळतोय तो टिकून पळतोय. 2 सीझन 3 सीझन फुल पळतोय. आपल्यात काय झालंय प्रत्येकाला वाटतंय माझं 12 महिन्याच्यात नंबर केला पाहिजे. पण ही चुकीची भावना आहे. आमची पद्धत अशी आहे 12 महिन्याच्या पुढे आम्ही श्वान काढतो. शिकवायला बी थोडं शिकवतो नॉर्मली. असं जास्त फेरं घरी देणे असं काय करत नाही. तर आता आपण बघितलं की मी जसं मला कशी म्हणाल की 2017-18 पर्यंत बिल्ला सर्वात जास्त बक्षीस मिळवणारा श्वान होता.
तुम्ही त्याच्यावर भरपूर वेळ घालवला. तर काय अशी नेमकी बिल्लाची अशी काय खासियत होती रेसवरची म्हणतोय मी? रेसवरची आला की तो पूर्ण फ्रेश हा. रेसवर कुठलं मग पेन किलर द्यायची नाही काय नाही, घरून निघतानाच फ्रेश. गाडीत आपण काढली, गाडी उडी मारून आत बसला की म्हणत आज पहिला नंबर. बरं. असं जंप पूर्ण चारी पायाचा डायरेक्ट आतच आज पहिला नंबर. हीच खासियत त्याची. आणि काय नाही, एक पाठीमागनं जर वड म्हणून हाळी ठोकली की विषय मिटला. आता मी बघतो एकेकांच्या श्वानानं उठायला येत नसते, कणकण असते अंगात किंवा पायाला लागलेलं असते, तरी पण लोक पार्टिसिपेट करणारे भरपूर जण आहेत. रेसवर लागलं जरी तरी त्यावर पुन्हा पट्टी मारणं, पळवणं या गोष्टी पण आहेत. पण माणसानं पण आपल्या व्यक्ती ज्या या क्षेत्रात काम करते त्यांनी पण एक गोष्ट बघितली पाहिजे की जर तुमचा श्वान, जसं आता सर मगाशी म्हणाल की जोपर्यंत माझा श्वान फिट नाही आहे तोपर्यंत मी तो पार्टिसिपेट करत नाही. या गोष्टी पण थांबल्या पाहिजे की जर आपला श्वान फिट असेल, काहींच्या अपेक्षा भरपूर असतात की मी आज काढला आणि लगेचच नंबर व्हायला पाहिजे. तसं पण नाही. जर तुमची त्याच्यामागे मेहनत असेल व्यवस्थित आणि जर तुम्हाला वाटतं की आज माझा परफॉर्मन्स श्वान देऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात एक फेरा काढणं सुद्धा अवघड आहे. कॉम्पिटिशन इतकं आहे, मोठं कॉम्पिटिशन झालं. बरेच लोक आता चांगलं नॉलेज घेत आहेत, चांगले श्वान जोपासत आहेत, चांगल्या ब्लड लाईनचे आहेत. आता ब्लड लाईनवरच मी विचारतो सर, तुम्हाला प्रश्न आहे की ब्लड लाईन किती मॅटर करते या गोष्टीमध्ये? ब्लड लाईन खूप मॅटर करते. चांगल्या ब्लड लाईनचा श्वान असेल तरच तो चांगला परफॉर्मन्स देतो. पण त्याच्याबरोबर जे श्वान पालनपोषण करणारे आहेत त्यांनी त्याचं पालनपोषण कशा पद्धतीनं करतात, त्यांना ट्रेनिंग कशा पद्धतीने देतात, त्याच्यावरती मेहनत किती घेतात याच्यावरती पण राहते. ब्लड लाईन मॅटर करते. ब्लड लाईन चांगली असेल तर आता सचिन दादाने आमच्या ग्रुपमध्ये जे सगळे श्वान आहेत ते सगळे आम्ही असं वेचून घेतलेले श्वान आहेत सगळे. मी बघतोय की तुमच्या ग्रुपमध्ये आता सध्या एकाच लाईनचे कोणतेच श्वान नाही. प्रत्येक लाईन तुमची, मला वाटते आता 10-12 श्वान आहेत तुमच्याकडे मिळून. प्रत्येकाची ब्लड लाईन वेगळी आहे बरोबर? हो. हां, प्रत्येकाची ब्लड लाईन वेगळी आहे. आता मला सांगा, सध्याच्या कंडिशनला, सध्या हे कॉम्पिटिशनचं युग आहे आपले श्वान शर्यत क्षेत्रात, हे वाढतच जाणार आहे पुन्हा. तर या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जे सुरुवातीला पहिल्यापासून आपण श्वानावर मेहनत करतोय किंवा जे ट्रॅक देतोय, की किती वयापासून ट्रॅक दिले गेले पाहिजेत, कसे दिले गेले पाहिजेत आणि कोणत्या वयात सध्या उतरवणं महत्त्वाचं आहे? आताच जसं शिवबाने सांगितलं की श्वानाला खूप अर्ली रेसमध्ये आणणं खूप चुकीचं आहे. जसं आपण लहान मुलांना त्याची 12वी परीक्षा झाल्यानंतर आपण जिम करायला परमिशन देतो. तसं तर ते कमी वयात जर जिम केली मुलांची तर हाडं बेंड होण्याची शक्यता असतात, बोन्स वरती परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच श्वानामध्ये आहे, त्याची मॅच्युरिटी आल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही केलं पाहिजे. आणि ह्या श्वान क्षेत्रामध्ये तेवढं सोपं नाहीये. 6, 7, 8 फेरे पळायला लागतात श्वानाला. 1-4 तासामध्ये 8 फेरे पळणं तेवढं सुखाचं नाही, एवढ्या स्पीडचं श्वान आहे ते. आणि त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आली पाहिजे, त्याच्यामध्ये मसल पॉवर आली पाहिजे. आणि हे सगळं आल्याशिवाय त्याला पळवणं हे चुकीचं आहे. कारण सध्या आपण बघतोय सुरुवातीला ज्याला 2015-16 पर्यंत पार्टिसिपेट होणारे श्वान कमी होते, स्पर्धक कमी होते त्याला. म्हणजे 3रा राऊंड, 4था राऊंड, जास्तीत जास्त 5व्या राऊंड पर्यंत फायनल होतो. आता आपण बघितलं सध्या नीलकंठची रेस झाली, महाडरबी झाली, मला वाटते 10वा-11वा फेरा फायनलला गेला. त्याच्या आधीची पण रेस जे आता सध्या मोठ्या पुसेगाव असू दे, म्हणजे कॉम्पिटिशन वाढले, त्याच पद्धतीने स्पर्धक पण भरपूर वाढलेत आणि स्पर्धा पण भरपूर चालू आहेत. आणि मला वाटते सध्या आठवड्यात 2-3 सध्या स्पर्धा होत आहेत. प्रत्येक 2 ते 3 रेस आठवड्याला होत आहेत. प्रत्येकाला रेस खेळायचे आणि चांगला परफॉर्मन्स करून घ्यायचा आहे. तर पैलवान आणि सचिन दादा, तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत? सध्या मी बघतोय की नवीन मित्रमंडळी आहेत आपल्या क्षेत्रात उतरतात, लगेच सक्सेस कोणालाच मिळत नाही. तुम्ही एका चांगल्या ग्रुपमध्ये आला की ज्या ग्रुपची पायाभरणी अतिशय चांगली केली सरांनी. पण मी काय म्हणतो, स्वतः पण राबणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःचं पण नॉलेज वापरणं किंवा स्वतःचा अनुभव वाढवत परफॉर्मन्स करणं, या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. सचिन दादा, तुमच्याकडे आता मी बघतोय एकापेक्षा एक चांगल्या ब्लड लाईनचे श्वान तुम्ही सध्या घरी ठेवले. तुम्ही स्वतः सर्व्हिसला बाहेर आहात, तुमचे स्वतःचे सगळे श्वान सध्या आता बापूनांना पण बघता येतात तुमच्याबरोबर. त्यांची पण मेहनत आहे, तुम्ही पण त्याच्यामागे तुमची पण इन्व्हॉल्वमेंट आहे आणि पैलवान तुमची पण आहे. तुमचे सगळ्यांचे श्वान आता चांगला परफॉर्मन्स देत आहेत सध्या कॉम्पिटिशनच्या या घडीला. तर याच्यामागचं नेमकं काय कारण आहे? तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन किंवा तुम्ही सुरुवात कशी केली आणि पहिला तुम्ही या क्षेत्राला इंट्रोड्यूस कसं झाला? सचिन दादा, तुम्ही पहिला सांगा. मी BSc 3rd इयरला असताना कलेडोनला रेस बघायला गेलो होतो. त्यावेळेस बिल्लाने पहिला नंबर केला होता त्या रेसला, कलेडोनला. त्याच्यानंतर मग आम्ही असंच पिल्लं पाळायची पण कोल्हापूरला होतो त्यामुळे ते काय झालं नाही. पहिले BSc माझं आटपाडीला झालं, परत कोल्हापूरला MSc केलं. MSc केल्यानंतर 4 वर्ष गोव्याला जॉब केला. त्यानंतर ज्यावेळेस हैदराबादला आलो त्यावेळेस म्हटलं की बाबा बस, आता आपल्याला आवड आहे, पहिल्यापासून श्वानांची आवड होती मला, तर मग आपण एखादा श्वान पाळूया.
तर महाराष्ट्रात कुणाला किती जणांचे मार्गदर्शन आहे मला माहित नाही, पण मला 2 नानांचे मार्गदर्शन आहे. एक शिवाजी नाना आणि दुसरे बापू नाना. आणि आपले श्वान जे पळतायत ना त्याचे पूर्ण कष्ट बापू नानांचं, खूप मेहनत आहे त्यांची. तर पहिल्यांदा आम्ही आणि आमच्या गावामध्ये किवराज बुदावले म्हणून होते, तर ते म्हटले की जाऊया आपण अकलूजला जाऊया म्हटले. त्यावेळेस नानांची ओळख वगैरे काय नव्हती माझी. आम्ही गेलो तिथं, तर व्हाईट प्रिन्स होता तिथं. मग आम्ही त्याचा व्यवहार केला व्हाईट प्रिन्सचा घ्यायचा म्हणून. परत 3 महिने नानांनी सांभाळला तिकडे. त्यानंतर घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर पण त्याला 1 वर्ष होईपर्यंत चिकन मटन नव्हतं, पण सकाळ संध्याकाळ म्हशीचं दूध होतं. आणि तो पण बिल्लाचा नातो आहे. तो त्याला पण कसं व्हायचं होतं की तो स्टार्ट खूप चांगला आहे, मध्ये जायचा आणि थांबायचा असं व्हायचं. परत किरण पवारांच्याकडे 1 महिना राहिला तो, बिल्लाचा थोडा गुन्हा होता काय सुरुवातीला? त्यानंतर मग आला. मग अशीच ओळख झाली नानांची, आणि नानानं म्हटलं की आपल्या दोघात 50-50% भागीदारीत आपण श्वान पाळायचे आणि चांगले पाळायचे, आणि आपल्या ग्रुपमध्येच पळवायचे. मग नानांकडे व्हाईट प्रिन्स आम्ही दिलं. त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स खूप छान आहे. म्हणजे त्याने जरी पहिला 2रा नंबर केला नसेल ना, तरी 3रा 4था 5वा अशा पूर्ण वरचे खालचे नंबर मिळून त्याच्या जवळपास 25 ट्रॉफीज आहेत. बरोबर. खूप छान परफॉर्मन्स आहे त्याचा. आणि आमच्याकडे जेवढे श्वान आहेत त्या सर्व श्वानांच्या मध्ये सर्वात स्पीडचा श्वान आहे तो. मग आम्ही 2 नंबरला घेतला तो आमचा सरांच्याकडचाच ब्लू प्रिन्सेस आणि जसी चित्राचा निळू भाऊ घेतला. त्याला आता 21वा महिना चालू आहे. मला असं वाटतं की श्वानांना पळवण्यासाठी एक ठराविक वय झालं पाहिजे. अननेसेसरली आपण त्याच्यावरती बर्डन देऊन परत जास्त काळ श्वान सर्वाइव्ह होत नाही. तुम्ही जर विकिपीडियावरती गेला ग्रेहाऊंडच्या, तर साधारणतः ग्रेहाऊंडची ॲव्हरेज वयोमर्यादा ही 12 ते 13 वर्ष असायला पाहिजे, कमीत कमी 12 ते 13 वर्ष. जर भारत हा उष्णकटिबंधामध्ये येतो, त्यामुळे तिथे कमीत कमी 8 ते 9 वर्ष तर श्वान जगला पाहिजे. पण तुम्ही त्याची डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदर जर त्याला त्रास दिला तर तेवढा तुम्हाला परफॉर्मन्स कन्सिस्टंट पुढे येणार नाही. पळेल तो 4-5 रेस पळेल आणि बंद होईल. आमचा आता व्हाईट प्रिन्स श्वान आहे, अजून कमीत कमी 2 सीझन पळेल तो. बरोबर. आतापर्यंत 2 सीझन पळाला. परत मग आम्ही 3रं पिल्लू जे घेतलं ते ड्रीमलाईन आणि नो मोर जर्सीचं. ते दोघांचाच विचार, दोघांचा पहिला विचार करायचा, परत नानांना विचारायचं, परत सरांना विचारायचं, आणि मग पिल्लू घ्यायचं. मग घेतलं होतं पिल्लू किरण पवारांच्याकडून. ते पण मार्गदर्शन करतात आम्हाला वेळोवेळी. तर त्यांच्याकडून ते 4 पिल्लं झाली होती. आमच्या चॉईसचं पिल्लू आम्हाला भेटलं त्याच्यामध्ये. आता त्याला 16वा महिना आहे. ड्रीमलाईनची एक खासियत आहे की तिची पिल्लं लवकर पळतात, लवकर पळायला चालू होते. तर 1-2 महिन्यांमध्ये तो पळायला आमचा श्वान चालू होईल आणि चांगला परफॉर्मन्स देईल. आता एक गोष्ट मी आता बघितली तुमच्या बोलण्यात की तुम्ही किरण पवारांचं नाव घेताना पण सांगितलं की त्यांचे पण मला मार्गदर्शन आहे. सध्या मी बघतोय की ग्रुप सोडून बाहेरचे कोणाचं नाव घेत नाहीत मी मंडळी. बरोबर. म्हणजे समजा बाहेरून मार्गदर्शन जरी मिळत असेल तरी मात्र नाव घेणारी मंडळी पण कमी आहेत आपल्या इकडे. ह्या म्हणजे तुमचा स्वभाव मला आता आवडला की स्वतः तुम्ही म्हणाला की मला किरण पवारांचं पण मार्गदर्शन आहे. काही वेळेला असं मी बघतोय की मार्गदर्शन असते बाहेर, चांगलं मार्गदर्शन असते, तरी पण ग्रुपमध्ये बसलं की मात्र कधी कोणाचं नाव घेत नसते. ह्या गोष्टी आपल्या फील्डमध्ये वाढायला पाहिजेत. जो आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतोय त्याचं काहीतरी नाव घेणं पण महत्त्वाचं आहे. आता पहिला तुम्ही कधीपासून या फील्डमध्ये? मी 2014-15ला तांदळवाडीत आहे का नाही रेस होती. मग त्याच्या आधी घरी एक निमगावला रेस होती, पण त्यावेळेस आहे का नाही कारवानी आमची घरच्याची पळत होती, तिला घेऊन गेलतो त्या रेसला. मग ती काय अशी काय पळली नाही, पण पळली. याला जरा समाधान वाटलं त्याच्यात. मग तिथून तांदळवाडीत मैदान घेतल्यानंतर आम्ही बघायला गेल्यानंतर तिथं फार श्वान पटले आपल्याला. मग पटल्यानंतर आपण त्या तांदळवाडीच्या मैदानात तेव्हापासून बिर्ला ग्रुपशी संपर्क आहे, ते अजून तोडलेला नाही. मग तिथं फायनलला बिल्ला पोचला, फायनल मारला बिल्लाने. तिथनं हा नाद लागतच गेला आपल्याला रेस. मग आमचा एक गावातला एक मित्र होता, त्याने आपल्याला एक राजाभाऊकडनं बाळवणीतनं एक फिमेल घेऊन दिली. मग त्याच्या नादात आपण आहे का नाही सरळ मार्गेने आलो, आपण हेतवर आलो. आता सध्या काय श्वान आहे तुमच्या? आता सध्या टॉपची एक फिमेल आहे,
तिचा बुंगा 555 नावाचा कुत्रा एक पळतोय, लाल्या ज्युनियर लाल्या म्हणून एक कुत्रा पळतोय, आणि त्याची दुसऱ्या खोपातली आता 3 पिल्ला आहेत, सर्जेराव, बाजीराव आणि महावीर, अशी 3 कुत्रे आहेत. तिने पण टॉप पळतात. ब्राऊन गर्ल रिटाची आणि हिची brown रिटाची आणि ब्राऊन बॉयची. चांगला परफॉर्मन्स देतात पिल्लं हो, सगळी आता. पिल्ल टॉप. तर परफॉर्मन्स देण्यामागं पण मोठी मेहनत लागते की जे आता बापूदानांचं जसं नाव घेतात सचिन दादा तुम्ही, तर बापूदाना सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मेहनतीला सध्या यश आहे. तर तुम्ही सचिन दादांचा विश्वास म्हणजे संपादन केला आहे, त्यांचे विश्वास तुमच्याकडे आहे सध्या. तर काय नेमकं मेहनत घेताय, कसं काय सध्याचे शेड्यूल काय आहे सध्या स्पर्धक, म्हणजे तुमची स्पर्धक आता जे आहेत श्वान आहेत तुमचे, त्यांचा नेमका डाएट प्लॅन कसा असतो सध्याच्या कंडिशनला या कॉम्पिटिशनमध्ये, आणि त्यांचा व्यायाम कसा देताय, काय बघून रेसवर पार्टिसिपेट करताय? डाएट प्लॅन म्हणलं तर कसं आहे माहिती आहे का, सकाळी व्यायामाचं उरकून आलो की सकाळी नाश्ता ठेवतो. व्यायामाची मी चालत जातो, 2.5 किलोमीटर जातो, 2.5 किलोमीटर माघारी. एक दिवस चालत देतो, एक दिवस गाडीवर देतो. ही पद्धत व्यायामाची. आणि व्यायामावरून आले शांत झाले की त्यांना नाश्ता सकाळी काय देताय नाश्त्याला म्हणजे कसं आहे, थोडी पेडिग्री, कॅल्शियम म्हणजे काय औषध आहेत सप्लिमेंट देतो. आणि परत 11 साडे 11 वाजता जेवण ठेवतो. जेवणामध्ये काय सध्या समावेश काय? नॉनव्हेजमध्ये दही आणि चपाती ठेवतो सकाळी, आणि संध्याकाळी व्हेज. आणि नॉनव्हेजमध्ये संध्याकाळी बीफ कधी असेल, कधी चिकन असेल, आणि चपाती. तरी आता सध्या पळणाऱ्या शोधांना काय क्वांटिटीमध्ये बीफ दिलं पाहिजे किंवा चिकन दिलं पाहिजे? बीफ जास्त देत नाही. कसं आहे, चिकनचं प्रमाण 200 ग्राम देतो, बीफचं 100 ग्राम जास्तीत जास्त. चपाती भाकरी संध्याकाळी बीफ बरोबर असेल तर ज्वारीची भाकरी घेतो, आणि सकाळी चपाती. काय बघून पार्टिसिपेट करताय रेसवर? कोणत्या गोष्टी बघून तुम्ही पार्टिसिपेट करताय? बक्षीस बघून पार्टिसिपेट करताय, ट्रॅक बघून पार्टिसिपेट करताय, श्वानाची कंडिशन बघून पार्टिसिपेट? श्वानाची कंडिशन बघून. आपला श्वान फ्रेश वाटला, चांगला वाटला, काही इजा नसेल तरच आम्ही मैदानाला बाहेर काढतो, नाही तर काढत नाही. तर सुनील दादा, तुमच्यासाठी आता एक प्रश्न आहे की तुम्ही सुद्धा खूप सुरुवातीपासून या क्षेत्रात आहे, म्हणजे सरांबरोबर बसून तुम्ही पण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या रेस आणि आत्ताच्या रेस, आता बऱ्याच डेव्हलपमेंट झालेल्या आहेत आपल्या या क्षेत्रात. तर तरीसुद्धा अजून काय अशा कोणत्या डेव्हलपमेंट पाहिजेत की जेणेकरून स्पर्धक चांगल्या पद्धतीने आपल्या या क्षेत्रात उतरतील? पहिला बदल म्हणजे श्वानाची काढणी झाली की मागणं जी पाठीमागून हाळीट देणे, ओरडणे, पुढं उभं राहून ओरडणे, ही पहिला प्रकार बंद केला पाहिजे. पहिला ही बदल झाला पाहिजे. दुसरा बदल, जी लाईव्ह दाखवते त्याचा एक कॅमेरा करेक्ट ह्याच्या फिनिश लाईनला पाहिजे, आडवा कॅमेरा राहतोय समोरनं, आणि निकाल शेवटी द्यावा लागतोय मोबाईलच्या कॅमेरा, त्याच्यावरनं वादावाद होतो. त्यामुळे ती एक बदल होणं लय गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते, ओरडल्यानंतर स्पीड वाढते का श्वानाचं? स्पीड तर वाढतच नाही, पण एखाद्याचा जर श्वान जिंकणारा असेल तर ती घाबरून भिवून सुद्धा हारू शकते. बरोबर. ही मोठा श्वान पळत असेल मी म्हणतोय, पण घाबरणारे पण श्वान असतील की तशी? कारण मी बघितलंय ग्राउंड बऱ्यापैकी तसा बाहेर त्याच्यामुळे श्वान नाही. ही वरडायचा जे मुद्दा माझा आहे तो त्याच्यामुळेच आहे ना. ज्या एखादा श्वान चांगला पळतोय, परफॉर्मन्स चांगला देतोय, पण ते आवाजाला घाबरतोय, अशा श्वानाला हरावंच लागतं. तर बघा मित्रांनो, सुनीलांचं सांगणं काय आहे, किंवा जे आपले म्हणजे जे सदस्य आहेत किंवा जे या क्षेत्रात काम करणारे मित्रमंडळी आपले आहेत, कधीच ओरडल्यानंतर कोणत्या श्वानाचं स्पीड वाढत नाही. त्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्याची ब्लड लाईन असू दे, त्या मालकानं काय त्याच्या मागं मेहनत घेतली आणि त्या श्वानाचा इंटरेस्ट किती आहे डमीवर, या गोष्टींवर त्याचं स्पीड ठरत असते. एखाद्याच्या ओरडण्यानं श्वानाचं स्पीड वाढत नसते. आता सध्या आपण बघतोय की बॅरिकेडच्या आत उभारून पण ओरडणारे मित्रमंडळी आहेत, किंवा जो सोडणार आहे श्वान, जो श्वान काढणी तुम्हाला हातातून सोडतो, तो सुद्धा काही वेळेला श्वानाबरोबर पळत जातो. आता त्याला आपण मर्यादा आणलेल्या आहेत की बाबा ठराविक एक रेष मारून दिली किंवा एक त्याच्या पुढे त्यानं क्रॉस करायचं नाही किंवा ठराविक अंतरातनं सोडायचं नाही. पण जो समोरून ओरडणारा माणूस आहे, जो बॅरिकेडच्या आतून ओरडणारा, बाहेरून ओरडणाऱ्यांना आपण काय आता बंदी करू शकत नाही, कारण तो माणूस नेमका कोणत्या ग्रुपचा आहे किंवा तो त्या श्वानासाठीच ओरडतो. एखादा अपोजिट असणारा माणूस सुद्धा एखाद्या श्वानाला बाद करायचा असेल तो ओरडू शकतो. तर आपण किमान जे बॅरिकेडच्या आतून ओरडणारे आहेत किंवा जे बाबा ठराविक श्वानांसाठी काम करतात किंवा ओरडतात, त्यांच्यावर तर थोडा निर्बंध आणणं महत्त्वाचं आहे. या गोष्टीवर सुद्धा आपल्याला काम करायला पाहिजे. बॅरिगेटचं आणि फाटीचं अंतर मर्यादा ठेवली पाहिजे. 50 फूट 40 फुटाची रुंद झालं पाहिजे. बॅरिगेट पाक फाटीवर कुत्रं पळतंय, श्वान जिथनं पळतोय तिथं काय काय वेळेस बॅरिगेट असते. निकाल रेषेचं काय लिमिट असावं असं वाटतंय का? निकाल रेष जी आहे आपली, काय वेळेला आपण बघतोय की जर मैदान मोठं मिळत असेल तर निकालाशी वाढवली जाते. मग 130 मीटरची पण थोडीफार वाढ, त्याची मर्यादा ठेवलीच पाहिजे.
एखादा माझा जर श्वान समजा 150 मीटरला फायनल मारत असेल, फिनिश मारत हे असेल, सध्या मी काय बघतोय तर मला वाटतं 150 मीटर राहावे. प्रत्येक ठिकाणची पण भौगोलिक मॅक्झिमम परिस्थिती वेगळी आहे 120 मीटरचाच ट्रॅक पाहिजे. 120 मीटर 120 मीटर नाही. भौगोलिक परिस्थितीनुसार आपण बघायला गेलं सध्या तर सध्या मी आता आहे कोल्हापूर भागात. आमच्या भागात ट्रॅक करायसाठी जागा नाही आहेत. म्हणजे मला वैयक्तिक जर समजा माझ्या घरच्या शोधाने फेरी द्यायची असतील तर आम्हाला जवळपास 40-50 किलोमीटर अंतरावर जायला लागते. बरोबर आहे. तिथं आम्हाला ट्रॅक उपलब्ध आहे, पण जसं तुमच्या भागात जसा म्हणजे परिसर आहे की जिथं तुम्हाला सहजासहजी ट्रॅक उपलब्ध होतात तसं आमच्या इकडं नाही आहे. आम्हाला 80 मीटर 90 मीटर, पण मी काय म्हणते हां चला 120 मीटर निकाल रेषा आपली आहे ती बरोबर आहे, योग्य आहे. हां. पण काही वेळेला असं होतं की कोल्हापुरातला श्वान जर समजा इथे यायचं असेल या भागात, इथं तुम्हाला जागा उपलब्ध आहे म्हणून समजा तुम्ही 130 मीटरचा ट्रॅक ठेवत असाल तर त्या श्वानांना प्रॉब्लेम होतोय. त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यात पुन्हा कमी पडतात. त्याच्यासाठी मर्यादा पाहिजे. आपल्याकडे जागा उपलब्ध आहे म्हणून कमिटीनं एक आपण फक्त तो एक विषय केला पाहिजे की बाबा जास्तीत जास्त 120 मीटर ट्रॅक असावा असं मला वाटते. 120 मीटरचा ट्रॅक का असावा, तो स्टँडर्ड आहे. पंजाबमध्ये पण ते स्टँडर्ड लेंथ आहे 120 मीटर, आणि त्यापेक्षाही कमी नसावा, कारण नो कोर्स होण्याची शक्यता जास्त राहते. श्वानाला स्पीड जास्त असते, दोन्ही श्वान बऱ्याचदा संघ जाण्याची शक्यता असते. मग एखादा श्वान जर फिनिश मारायला त्याला चान्स पाहिजे असेल तर एक शेवटचे 20 मीटर 100+20 असं 120 मीटरचा ट्रॅक असावा. स्टँडर्ड ट्रॅक हा 120 मीटरचा असावा. सचिन, तुम्हाला माझी काय ते बोलायचं होतं? श्वानांना जे औषधोपचार वगैरे करतात ते स्पेशली ग्रेहाऊंडची औषधं भेटतात. आता बऱ्याच ठिकाणी काय करतोय मी बघतोय की काही लोकांचा कल माणसांची औषधं पण श्वानांना देतात. तर त्या श्वानांचा जिनोम वेगळा आहे, आपला जिनोम वेगळा आहे. आपल्या माणसाचं ॲव्हरेज बॉडी वेट आता 50 kg आहे. पहिलं 70 होतं, आता 50 kg केलं. श्वानांचा ॲव्हरेज बॉडी वेट महाराष्ट्रातल्या मेल फिमेलचा जर विचार केला तर 29 kgच्या दरम्यान आहे. मेल फिमेलचा जर विचार केला ॲव्हरेज बॉडी वेट. तर ती माणसांची औषधं श्वानांना देऊन उपयोग नाही. तर याच्यासाठी UK मध्ये मी माझ्या व्हाईट प्लेनचं रजिस्ट्रेशन केले. वायोवेट म्हणून एक संस्था आहे, म्हणजे ते मेडिसिन देतात ग्रेहाऊंडची. ते जर असतील मेडिसिन तर हे आता हे परफॉर्म एड आहे. तर हे परफॉर्म एडमध्ये जे आपले कंटेंट जर बघितले ना त्याचे, तर ते प्रोटीन आहे, मिथेल सल्फोनिल मिथेन आहे, क्रिएटिन मोनोहायड्रेट आहे. तर हे जे परफॉर्म एड जी पावडर आहे ना ते स्पेशली डिझाईन्ड फॉर ग्रेहाऊंड. म्हणजे याचा ॲडव्हर्स इफेक्ट ग्रेहाऊंडवरती काय होत नाही. श्वानांची जर लाईफ स्पॅन वाढवायचा असेल तर या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे युकेतून इथं आलेलं आहे, एअरपोर्टवरून कस्टम क्लिअर करून आलेलं आहे. डब्बा प्रत्येक वेळेस फोडून बघितला जातो. त्यामुळे याच्यामध्ये तुमचे बंदे असलेला कुठलाच घटक नाही. पण श्वानांची काळजी आणि श्वानांची लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी ग्रेहाऊंडची स्पेशल औषधं वापरणं गरजेचं आहे. आपल्याकडे बरेचसे लोक आहेत ज्यांना याची माहिती आहे, मार्गदर्शन होतं की बाबा हे औषध हे दिलं पाहिजे आपल्याला श्वानांचं, जेणेकरून श्वानांचं लाईफस्पॅन वाढलं पाहिजे. सरांची हे होते, मदत होते, गोडसे सरांची मदत होते. कधी विराजला विचारतो, नानांना चांगलं नॉलेज आहे. तर श्वानांचा लाईफस्पॅन, महाराष्ट्रामधल्या श्वानांचा लाईफस्पॅन वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी MJने सुद्धा काही पावलं उचलली पाहिजे. कारण जर तुमचं 2 आणि 3 वर्षामध्ये जर श्वान एक्झिट घेत असेल तर त्याच्याबरोबर म्हणजे बरेचसे अशा घटक काही रिस्पॉन्सिबल आहेत त्याला. जे सध्या बघतोय स्वयंघोषित डॉक्टर जो एक शब्द निघालाय, येस, ते भरपूर झालेत आपल्या क्षेत्रामध्ये. हो, आणि त्यांच्या थ्रू काही ठराविक गोष्टी आपल्या श्वानांना पुरवल्या जातात आणि त्याच्यामुळं सुद्धा म्हणजे जे हे त्या श्वानांची ती व्यवस्थित राहत नाहीये. परफॉर्मन्सवर पण परिणाम होतोय आणि लाईफ स्पॅन जो आपण म्हणतोय की कमी होण्याचं कारण ते सुद्धा याच्या मागं आपण बघायला लागलो. तेच साधे अँटीबायोटिक जरी घेतली ना तर 625 mg आपल्याला चालते. बरोबर, श्वानांना नाही चालू शकत ते. बरोबर. तर या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे लोकांनी अप्लाय करताना त्याच्यावरती. तर बघा, दादांचं सांगणं एवढंच आहे की ज्या तुम्ही गोष्टी करताय, जर तुमचा अभ्यास त्या गोष्टीतला परिपूर्ण अभ्यास असेल तरच तुम्ही एखादं सप्लिमेंट श्वानाला वापरा, जेणेकरून त्या श्वानाच्या पुन्हा हेल्थवर प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याचा लाईफ स्पॅन किंवा जी आपण त्याची वयोमर्यादा आहे जी कमी येण्याचं कारण सध्या महाराष्ट्रात आहे त्याच्या पाठीमागं फक्त ही एकच गोष्ट आहे. एक प्रोडक्ट सचिन दादांनी सुचवला, अतिशय चांगला प्रोडक्ट आहे, UK वरून त्यांनी मागवला होता आणि परफॉर्मन्स पण चांगला देतो आणि स्पेशली ग्राउंडसाठी
बनवलेला प्रोडक्ट आहे. आपल्या या व्हिडिओ झाल्यानंतर मी त्या प्रोडक्टचं नाव आणि त्या प्रोडक्टचा फोटो पाहिजे तर मी पोस्ट करेन आणि सचिन दादांचा नंबर पण पोस्ट करेन. त्यावेळेला तुम्ही काही तशी अडचण असेल किंवा त्या प्रोडक्टबद्दल डिटेल घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट सचिन दादांशी सुद्धा संपर्क करू शकताय. बायोवेट वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ग्रेहाउंड रिलेट जेवढी मेडिसिन आहेत ना सर्व डिस्प्ले होतात तिथं. त्याच्यात सिलेक्ट करून थोडासा रेट जास्त हाय पडतो पण श्वानांना त्याची इजा नाही. गरज आहे त्याची आणि परफॉर्मन्स पण चांगला येतो याने. सध्या महाराष्ट्रामध्ये शॉर्ट टर्मचा विचार करणारे खूप लोक भरपूर जण आहेत. म्हणजे नवीन पिढी आता यामध्ये आलेले आहे. त्याचा लॉंग विचार करत नाही की आपला श्वान एक 12-13 वर्ष जागावा. त्याच्याविषयीचं प्रेम ही आपुलकी राहिलेलं नाही. ते पण बघितलं नाही. सध्या मी बघतोय माझं स्वतःचं पेट शॉप आहे. मेहनत घेणारी किंवा समजा सप्लिमेंट जरी वापरत असेल तरी पुरेपूर पण व्यवस्थित काय नाही आहे. शेड्यूल व्यवस्थित नसते. एखादा माणूस हातात पैसे आले की तर श्वानानं एखादं कॅल्शियम किंवा मल्टीव्हिटॅमिन वापरतोय 1 महिन्यापुरतंच. ज्यावेळेला पळत असतो त्यावेळेला त्याच्याकडे ते घेण्यासाठी पण पैसे नसतात. अशा पण गोष्टी बघितल्या पाहिजेत. ज्यावेळेला आपल्याकडे त्याच्याकडनं परफॉर्मन्स आपल्याला करून घ्यायचा आहे त्यावेळेला त्याची हेल्थ पण चांगलं असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचं काम चांगलं करायला गेलं पाहिजे आपल्याला. असे जाता आता आमच्या पाठीमागच्या 6 महिन्यात आमच्या व्हाईट प्रिन्सला मसल झाल्यानंतर श्वानच पळत नव्हते. मेडिसिन पाठीमागे ठेवलेले आहेत. बघा ते काय लेवलचे मेडिसिन आहेत. म्हणजे त्यांच्या जॉईंट केअर पासून सर्व आम्ही हे करतोय. म्हणजे श्वान पळू ना पळू. मसल हा विषय आला पुढं. बऱ्यापैकी बघितलं की मी मसल झालेले श्वान महाराष्ट्रात 100% थांबलेलेच आहेत. तेवढ्यापुरतं काहींचा परफॉर्मन्स वाटतोय पण पुन्हा मसलचा प्रॉब्लेम पुन्हा होतोय. मसल होणं म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यावर 100% उपाय होऊ शकतोय काय? मसल पुढच्या पायाचा जर असेल तर श्वान पळू शकतो. मसल म्हणजे मसल होते म्हणजे नेमकं काय होते काय सांगू शकताय? आता माझ्यापेक्षा नाना जास्त सांगतील मसल विषय कारण त्यांना अनुभव जास्त आहे. आणि कशामुळे होते मसल होण्याचं कारण? श्वान आपण ज्यावेळेस पळवायला नेतो त्यावेळेस गरम न होणे आणि अचानकच स्पीड लावणे, मातीत पाय जास्त बुडणे, ह्याच्यामुळे मसल पाठीमागचा होऊ शकतो. पुढचा मसल होणं म्हणजे काय होतंय, जी लहान लहान शिरा आहेत अशा वेन आहेत लहान लहान एकदम केसासारख्या, ती फाटल्या जातात. ती फाटल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन पुढे होत नाही, त्याच्यामुळे पुढचा मसल होते. मग ती न आल्यामुळे पुढे गाठ तयार होती. ती गाठ तयार व्हायला वेळ खाते. कमीत कमी 3 महिने रेस्ट पाहिजे त्याला. ती रेस्ट दिल्यानंतर थोडा थोडा व्यायाम घ्यावा लागतोय आणि नंतर ती जर जुळली शिर तर नाही तर ती गाठ तशीच राहते. त्याला काही पर्याय नाही. पाठीमागचा मसल झाला तर श्वान खराब झाला म्हणून समजायचं. पाठीमागच्या श्वानाला पर्याय नाही. मागचा मसल होणे म्हणजे 100% 100% पळतच नाही. 2 राऊंड पळेल 3 राऊंड पळेल, त्याच्यापेक्षा जास्त पळू शकत नाही. आणि एखाद्याचा 100 श्वानात 2 श्वान असं पळतात की 4-5 राऊंड पळतात, अशापैकी होते. नाही तर मसल होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? मसल होऊ नये म्हणून वर्कआउट भरपूर केलं पाहिजे. आणि डाएट मध्ये काय असा चेंज असू शकतो की डाएट मध्ये काही चेंज नाही. नाहीतर काय बऱ्यापैकी ऐकलंय बऱ्याच जणांचं की शरीरात जर समजा पाण्याचं प्रमाण कमी असेल तर मसल होण्याचे असं मी ऐकलंय. नाही, पाण्याच्या प्रमाणात आणि मसलचा काही संबंध नाही. आपण श्वान ज्यावेळेस पळवायला येतो त्यावेळेस जर अचानक श्वान पळाला आणि अचानक गती लागते. आता काय झाले, पहिल्या श्वानांना मसल होत नव्हतं. आता जेव्हापासून रोटर मारून पळायला लागलेत श्वान तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रात मसल व्हायला लागली. नाहीतर पहिलं आता आम्ही 2012 पासून बघतोय 16 पर्यंत एकाही श्वानाला मसल नव्हता. 16 साली जी पारगाव डरबी झाली माती टाकून, तिथून पुढच्या श्वानांना मसल आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्या अगोदरची एकाही श्वानाला मसल नाही. का तर माती नव्हती. निभराच्या रानावर पळावं लागत होतं. लागायचा प्रश्नच नव्हता. मसलला धक्काच लागत नव्हता. मसलला धक्का लागायचं कारण एवढंच आहे, मातीत पाय जास्त बुडला की जोर लावतोय श्वान जास्त. किती इंचापर्यंत तरी ट्रॅक पाहिजेत मऊ? मी आता सध्या बघतोय एक ठिकाणी भरपूर श्वानांचा पाय आत जातोय. नाही, मऊ करायचा म्हणलं तर एक नक्की पुढची बुडली पाहिजे. 1 इंच 1-2 बोट अशी माती पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त माती नक्की बुडावी एवढीच माती. ठिकाणी आपण बघितलंय की मध्ये श्वान ट्रॅक चांगला असतोय, सुरुवातीला चांगला आणि एंडला एकदम खराब असतोय ट्रॅक. ब्रेक मारायच्या वेळेला पण होऊ शकतोय मसल. नाही, मसल ब्रेक मारताना पण नाही होत. नाही, मसल ज्यावेळेस जोर लागतोय जास्त. काय कुत्रे काय स्टार्टर आहेत, स्टार्टर जे आहे ती एकदम स्टार्ट घ्यायच्या नादात मातीत पाय बुडला जातो. मग पुढचा पाय बुडलो तर मागच्या पायावर जास्त ताण येतोय, तिथं मसल होतो. खरा मसल तिथं होतो. आणि जी फिनिशर आहेत, फिनिशला काय होतंय, काय वेळेस माती जास्त आहे कमी जास्त, पुढे माती का म्हणून जास्त टाकते ती की वळून येताना काय होणी जाऊ, तिथं माती जास्त असते, तिथं मसल होतोय. मसल श्वानाला व्हायचं कारण माती आहे, दुसरं काय सुद्धा नाही.
सर तर अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या फक्त पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच आपल्या श्वान शर्यतीचा जो खेळ चालू आहे तेवढाच मर्यादितच दिसतोय. म्हणजे बाहेरच्या अजून राज्यांमध्ये मला वाटते थोडंफार तामिळनाडू, कर्नाटक, पंजाबमध्ये तर ओरिजिनच आहे आपलं श्वान शर्यतीचं. तर अजून प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आणि चांगल्या एका अँगलनं जर करायचं असेल आपल्या श्वान शर्यतीचा प्रसार किंवा प्रचार जर आपल्याला करायचा असेल, अनेक नवीन मित्रमंडळी, प्रोफेशनल लोक या खेळात येण्यासाठी आणखीन काय प्रयत्न करावे लागतात आपल्याला? तर या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी आता पाठीमाग योगेश फाटक यांची माझी चर्चा झाली होती. त्यांचं म्हणणं होतं गोव्यामध्ये ही रेस सुरू व्हावी, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामधली जी चांगल्या लाईनची पिल्लं आहेत ते चांगल्या किमतीनं त्या ठिकाणी सेल होऊ शकतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना 4 पैशाचा फायदा होऊ शकतो. हे आमचं पाठीमागे एकदा आमचा विचार झाला होता, पण त्यानंतर ते काय म्हणजे ते अंमलात आलेलं नाही. ऍक्च्युली ते त्यांचा मुद्दा अगदी रास्त आहे. हे गोव्यामध्ये जे शौकीन लोक आहेत त्या ठिकाणी त्यांना जर माहीत झालं ग्रेहाउंडची रेस असते आणि या पद्धतीनं श्वान पळतो हे जर माहीत झालं तर त्या ठिकाणी जर रेस चालू झाली तर कर्नाटकपेक्षा गोव्यामध्ये जे श्वान घेणारे लोक असतील ते चांगलेच म्हणजे कर्नाटकपेक्षा जास्त किंमत लावून श्वान घेतील. अशा प्रकारे आपण श्वान शर्यत वाढवायचा म्हणजे प्रयत्न करू शकतो. तर सर मगाशी एक विषय झाला की गोरगरिबांचं एक क्षेत्र नाही, म्हणजे माझे दादा म्हणाले की गोरगरिबांचं एक क्षेत्र नाही किंवा मार्गदर्शन मिळत नाही, या गोष्टींवर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. तर काय म्हणायचं होतं नेमकं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वानाची निवड खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला या क्षेत्रामध्ये नवीन आलेली जे युवा पिढी आहे ते त्यांना ब्लड लाईनची वगैरे एवढी जास्त माहिती नसल्यामुळं ते चांगलं दिसलं पिल्लू थोड्या पैशात मिळतंय म्हणून घ्यायला जातात. आता तसं ओरिजिनल ग्राउंड म्हणलं तर 15, 20, 25 हजारापर्यंत ज्याच्या त्याच्या क्वालिटीप्रमाणे त्याचा रेट आहे. तर एक 4-5 हजाराकडं न बघता एक चांगल्या ब्लड लाईनचा श्वान जर तुम्ही घेतला तर साध्या श्वान घेऊन पण तुम्ही त्याच्यावरती तेवढाच खर्च करणार त्याला डेव्हलप करण्यासाठी आणि चांगल्या ब्लड लाईनचा श्वान घेऊन पण त्याच्यावरती तेवढाच खर्च करणार डेव्हलप करण्यासाठी. पण हे तुमच्या केव्हा लक्षात येतं, तुम्ही ज्यावेळेस 14-15 महिन्याचा श्वान होतो आणि तो चांगला परफॉर्मन्स देईना त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की ह्याची ब्लड लाईन एवढी चांगली नाही आणि ह्याच्यावरती आपला चांगला एक 70-80 हजार रुपये खर्च झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तेच सांगायची आहे की चांगल्या ब्लड लाईनचं सिलेक्शन करायचं आणि चांगल्या ब्लड लाईनचा श्वान घेऊन त्याच्यावरती तुम्ही काम करा, त्याच्यावरती तुम्ही खर्च करा, तो 100% परफॉर्मन्स देणार आहे. सध्या आपण अनेक बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक इम्पोर्टचे श्वान आहेत. आयरिश असू दे, अमेरिकन असू देत किंवा जे पण श्वान आता समजा कॅनडावरून आलेले असू दे श्वान, म्हणजे आपण कोणाला ज्या श्वानाला आपल्याला नाव ठेवायचं नाही, इम्पोर्ट श्वान बऱ्यापैकी आहेत. सध्या एक क्रेज आहे की इम्पोर्टच्या नरांचीच पिल्लं घ्यावी. पण असं काय आहे की इंडियन नराची पिल्लं पळत नाहीत, असं काही विषय आहे का? किंवा न पळालेल्या आई बापाची कधी पिल्लं पळत नाहीत, असं काही विषय? असं काहीच नाही. आता पाठीमागं आम्ही ब्ल्यू प्रिन्सेसला मलकापूरचं काय नाव त्याचं रॉकेट हा लोकलचा म्हणजे तो इम्पोर्ट नव्हता, रॉकेट भरला होता, त्याच्यापासून खूप चांगला परफॉर्मन्स आम्हाला मिळाला. असं काही नाही इम्पोर्टचा श्वान भरावा असं काही नाही, पण हे इम्पोर्टचा श्वान येतो बाहेरून येतो, त्याचा चांगला परफॉर्मन्स मिळाला, ए ग्रेडचा बी ग्रेडचा श्वान आलेला असतो, त्यामुळे ती माणसांची भावना झालेली आहे हा श्वान चांगला आहे, याच्याकडून मीट केल्यानंतर रिझल्ट चांगला मिळेल. बरेच इम्पोर्टचे श्वान आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, भरपूर आहेत, बरेच म्हणण्यापेक्षा भरपूर आलेले आहेत. आता असं काय नाही की सगळ्यांचा रिझल्ट येतो असं काय नाही, किंवा स्वतः न पळालेला श्वान पण त्याची पिल्लं पळवू शकतो. हो, हे पण तेवढं सत्य आहे. आणि एखादा चांगला पळालेला श्वान सुद्धा त्याची पिल्लं पळतील असं त्याची काही गॅरंटी नाही, सांगता येत नाही. त्यामुळं तसं काय सांगता येत नाही. किंवा इम्पोर्ट श्वान फिमेलला मेट करावं असं काय नाही, त्याची पाठीमागची ब्लड लाईन पाहून, त्याचे आई वडील आजोबा हे पाहून लोकलचा श्वान जरी मेट केला तुम्ही फिमेलला तरी चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर आता बापू नाना तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता सध्या आपण बघतोय की हिरकणी चांगली पळायला लागलेली, तर हिरकणी तुम्ही कधी घेतली होती, कोणाकडून घेतली होती आणि कसा तिचा लहान असताना व्यवहार झाला, आणि आतापर्यंत तिनं परवा दिवशी मला वाटतं आता 2 दिवसापूर्वीच फायनल पळाली लिंगगिरीला. तर हा परफॉर्मन्स करून घेण्यामागे तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या किंवा तुम्ही तसं कसं काम केलं होतं तिच्यावर? काम म्हणजे कसं काय ना, आता आणली होती त्यावेळेस 15 महिन्याची होती ती. हां, म्हणजे घेतली त्याला 15 महिन्याची घेतली 15 महिन्याची. कोणाकडून घेतली होती काय? ती अनिल गाडगे कदमवाडी त्यांच्याकडनं घेतली. म्हणजे आम्ही सरांनी आम्ही दोघांनीच निर्णय घेऊन ती हे घेताना फौजींबरोबर आमचं डिस्कशन झालं होतं, निलेश फौजी. त्यावेळेस ते म्हटले होते की महाराष्ट्रामध्ये एक 2-3 फिमेल आहेत, त्यांच्यापैकी स्टॅलियॉनचं एक त्यांनी नाव घेतलं होतं की त्यांचं पिल्लू चांगलं परफॉर्मन्स देणार.
तर मग सरांची आवडती फ्लॅश होती, सरांना खूप आवडायची, गोडसे सरांना. माने सरांना फ्लॅश आवडायची, मिलिटरी. तर मग आम्ही म्हटलं होतं की नेक्स्ट खोपेमधलं स्टॅलियनचं पिल्लू घेऊया. आम्ही सूरज मदनेंकडे गेलो होतो. त्यावेळेस त्यांच्या शेडवरती ही मादी होती. मग आम्ही गाडगेंना फोन केला दुसऱ्या दिवशी की माद्या आम्हाला पसंत आहे, द्यायला लागेल. तर एक व्यवहार झाला. त्या व्यवहाराला आम्ही दोघांनी फोन केला पहिला एकमेकांना, डिस्कशन झालं आमचं की कितीपर्यंत घ्यायला परवडते आपल्याला. तर एक XYZ जी रक्कम होती तर तेवढ्यापर्यंत म्हटले ना की आपण एवढ्यापर्यंत घेऊया. मग आमच्या दोघांचं फायनल झाल्यानंतर परत गोडसे सरांना आणि माने सरांना फोन केला की आता असा असा व्यवहार झालाय तर काय करूया. तर दोघं पण म्हटले की लाईन चांगली आहे, बेस्ट आहे, हा ना. मग त्यावेळेस आपण अनिल गाडगेने काय आपल्याला म्हटले नव्हते समोरून की बाबा एखादं पिल्लू आम्हाला तुम्ही परत द्या. त्यावेळेस आपण स्वतःहूनच त्यांना म्हटलं होतं की बाबा ज्यावेळेस मादी भरेल, कारण ते त्यांनी घरी ठेवलेलं पिल्लू होतं, ज्यावेळेस आपण मादी भरेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्या पहिल्या खोपेतलं जो पण नर भरेल एक पिल्लू हिरकणीचं हे द्यायला. मग नाना आणि मी गाडी घेऊन गेलो आणि मादीला घेऊन आलो. त्याला मदनेंकडे होती का? सूरज मदनेंकडे होते. मग अनिल गाडगेंच्या घरी गेलो आम्ही, तिथं ॲडव्हान्स त्यांना दिला काय, आणि परत मदनेंच्या शेडवरती येऊन परत ती मादी घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर मग नानांनी त्याच्यावरती खूप कष्ट केलं. तर ते नाना सांगतील काय केलं ते. आणि त्याला शिकवलेली होती फिमेल की कसं काय? शिकवलेली होती पण एवढं म्हणजे राग दाखवत नव्हती, माणसावरती अग्रेसिव्हली होती. माणसाला म्हणजे चिडखर स्वभावाची लाईन तिची म्हणजे गरमच राखत. मग तिला जरा थोडी बघत करत व्यवस्थित जरा फेरे लावणं, व्यायामाला ती गाडी बरोबर चालत नसायची. त्यांनी अनिल गाडगेंनी कसं केलं होतं, मोकळी सोडायची, स्टॅलियन हुशार मादी अशी गाडी सोडणार नाही, तशी तिला सवय लागली होती मोकळी. मग इथं मोकळी काय करायला लागली, आपल्या ह्या श्वानांमुळं दुसऱ्या कुत्र्यांवर, गावंडाळ कुत्र्यांवरती जायला लागली. मग गाडीबरोबर ती व्यायाम घ्यायला परत जवळ करून, गोड बोलून, गोंजरून, मास्क घालून मग तिला मी व्यायाम गाडीवर रुटीनला लागली. मग ती व्यवस्थित जरा थोडंसं 1-2 मैदान, नाजरी मैदानला पहिल्यांदा काढली होती, बघावी कशी पळते काय, चांगली पळाली. फक्त काय व्हायचं, साईडनं पळाली, दुसऱ्या कुत्र्याला घाबरत होती. म्हणजे शेजारी कुत्रं जर असलं तर घाबरायची, भरपूर भेट होती. मग तिची ती भीती काढली कुत्र्यात सोडून, सारखी 2 कुत्र्यांना काढणी जवळ लावून फिरवून तिला सवय लावली सगळी. त्यात एक आमचं 2-3 महिने गेलं. आणि परत मग जरा थोडीशी व्हायचं, घरी फिरत दिल्यानंतर स्पीड बघितलं, कसं वाटतंय काय वाटतंय, शहाणी पळायला लागली. मग आता म्हणलं की ह्याच्यावरती काम करूया, व्यवस्थित तिला पळवूया. आणि महत्वाचं म्हणजे कसं की नीट करायला थोडा त्रास झाला, पण तिने त्याचं ती चीज झालं. आणि अशीच आता त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तिची भीती काढताना आम्ही लोक आम्हाला काय म्हणतील याचा विचार केला नाही. तिला मास्क घालून आटपडीच्या ते शेळ्या मेंढ्याच्या बाजारातून फिरवले आम्ही, कारण काय पण ती भीती निघाली तिची. मी तिला घाबरत होती म्हणून मला लोक हसायची, पण तिच्याकडे बघायची पण लोक, कारण ग्रेहाउंड बाजारात कशाला माणसाला घाबरते म्हणून मी बाजारात मंडईत पण फिरवली, शेळ्याच्या बाजारात पण फिरवली. 2 वेळेस इथनं उचलली ना, डिगंचीला पण नेली, डिगंचीच्या बाजारात फिरवली. तिची भीतीच गेली. माणसांना जी घाबरत होती, कुत्र्याला घाबरत होती, तिचं ती बंदच झालं सगळं, म्हणजे घाबरायचीच बंद झाली आणि चांगली पळाली. गाडग्यांच्यात होती त्यावेळेस घाबरत नव्हती, पण आमच्याकडे आल्यानंतर घाबरायला लागली ती. म्हणजे रिझन माहित नाही, माणसं चेंज झाल्यामुळे मे बी हे असेल, पण तिला थोडा वेळ लागला. तर मित्रांनो, आता धनाजी मगर पण आहेत पहिलवान आपल्याबरोबर. तर मिल्खा शेठ तुमच्याकडे आहे सध्या. आपण बघतोय महाराष्ट्रात सध्या काही म्हणतात की नराचं वेट, आता जसं मागाशी एक विषय चालू होता की नराचं वजन भरपूर आहे, बघितल्या नराकडे वाटत नाही, हाईट वगैरे नराची चांगली आहे. तुम्ही त्याच्यावर मेहनत कशी केली आणि या वजनावर सुद्धा तो चांगला परफॉर्मन्स देतोय? नाही, त्याचं वजन ज्यावेळेस तो पळत होता तेव्हा वजन त्याचं मेंटेन होतं, साधारणतः 37-38 किलो वजन होतं त्याचं. आता वजन ह्या महिन्यात 2 महिन्यात जरा वजन वाढलं त्याचं, 42-44 किलो वजन भरलं. त्यामुळे आता जरा थांबवायचाच विचार केला. वजन एवढं नव्हतंच त्याचं पहिल्यांदा. काय असं त्याला डाएट दिला होता लहानपणापासून तुमच्याकडे की मोठा असताना? नाही, लहानपणापासून म्हणजे जन्मल्यापासून आमच्यापाशीच आहे. ह्याच्या अगोदर एक श्वान होता तो फटाकडे आणि सपेऱ्याचा होता. तो श्वान, त्याला पाठीमागचा मसल झाला, तो श्वान दिला. श्वान दिल्यानंतर असंच विराटच्या तालमीत बसल्यावर असंच काय नानांची मादीला बी वेळेला वेळ होता, करमत नव्हतं श्वान दिल्यामुळे.
बसल्या बसल्या विराजला म्हणलं अशी अशी मादी वेली आपल्याला पिल्लू घ्यायचं. नानांना सरांना फोन केला का आम्ही पिल्लू बघायला गेलो. आणि डबलच्या इथे गेल्यानंतर शॉर्ट सगळ्यांनी निकोलाचा तो आहे ठरवल्यानंतर परत घेऊन आल्यानंतर माझ्यापाशीच राहिला, तालमीत राहिला. पण शिकवताना जरा वेळ झाला, कारण कुस्त्याला जायचो आणि वर्षाचा झाला तरी त्याला बाहुला दाखवायला सुद्धा वेळ नव्हता त्याला. रात्री जे कुस्त्यावरून सकाळचं लवकर जायचो. मग बोर्डरेच्या एक दिवशी ट्रॅकवर घेऊन गेलो. ही म्हणायची कुत्र्याकडे लक्ष दे कुत्र्या, पण कुस्त्यातनं वेळ नव्हता. घेऊन गेल्यावर बाहुल्याकडे त्यानं बघितलंच नाही सुरुवातीला. मग म्हणलं आपल्याकडून उशीर झाला नाही काय आता पळत. मग बाकीचे धीर त्याला पळल पण त्याला सवय लागली अशी दाबायची. अचानक काढल्यामुळं दाबायची सवय लागली. त्याच्यावर आम्ही उपाय म्हणून केलं मास्कला तसलं सुतारांकडे ते प्लायवूडला फ्युकल चिटकावायचं ते असतं मास्क तयार केले. नाही दोन्ही साईड ना, फक्त एका साईडला 2 मास्क तयार केले. मग त्याच्यावर कुत्रा भरपूर नंबर केले. नाही कुत्र्याचा पल्ला उपयोगाला येतोय त्याचा. फिनिश मग स्टार्ट निघाला का हाय माप त्याचा दोन्ही इम्पोर्ट आहे. हा दोन्ही इम्पोर्ट पॅटर्न. बघितलं असं वाटत नाही वजन इतकं आहे, पण हाईट वगैरे चांगले, लांबी वगैरे चांगले, साईज मोठी आहे त्याची. कोणत्या मैदानावर चांगला परफॉर्मन्स केला तुमच्या दृष्टीकोनात बाहेर गेलं तर? पाणीव मैदानाला चांगला. तिसरा नंबर ते 4 आहेत, चौथं 3 आहेत, 15-16 नंबर आहेत ते सगळे. किती वय आता सध्या 2.5 वर्ष असं. 2.5 वर्ष. आईचे भाऊ वगैरे काय परफॉर्मन्स देतात दुसरी काय माहिती? काय भाऊ बहीण आहे कंदरला, यशवंती म्हणून पळते आता सध्या, तुषार वागज. तर सचिन दादा, आता आपण सध्या बघतोय की तुम्ही सध्या महाराष्ट्रात नाही आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असताय, तुमचा जॉबला सध्या तुम्ही बाहेर आहात, पण तुमचे प्रत्येक श्वान चांगला परफॉर्मन्स देत आहेत. जसं तुम्ही या क्षेत्रात उतरला तसे अनेक नवीन मित्रमंडळ आहेत जे सोशल मीडिया थ्रू व्हिडिओ बघून येत असतील किंवा एखाद्याचं श्वान बघून या क्षेत्रात त्यांना उतरायची इच्छा असेल. चांगले आर्थिक बाब पण चांगले पैसे लावू शकतात, पण नंतर पुन्हा परफॉर्मन्स होत नाही. तुमचं काय म्हणणं आहे की कोण या क्षेत्रात उतरलं गेलं पाहिजे? कोणत्या मुलांनी किंवा कोणत्या मंडळींनी या क्षेत्रात उतरलं पाहिजे? कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुभवाला पर्याय नाही. तर तुम्ही ज्या वेळेस एखाद्या नवीन क्षेत्रात उतरताय ना, तर त्याच्यातले जायंट कोण आहेत ते बघा, ज्यांच्याकडे एक पूरक अनुभव आहे, ज्यांनी त्या गोष्टी पहिल्या केलेल्या आहेत. आता सुदैवाने मी पहिलं सांगितलं तसं 2 नानांची साथ आहे, खंबीर साथ आहे मला, आणि बापू नानांचं कष्ट खूप आहे. तर मग ते आम्ही पहिल्यांदाच ठरवलं होतं की जे काय त्याचं आउटपुट पण जे काय असेल ते 50-50%, श्वानांची भागीदारी पण 50-50%. तर मग जे बाकीचे मेडिसिन वगैरे जे आहेत, जे आता बाहेरून वगैरे आम्ही इम्पोर्ट करतोय, तर ते मी बघतो नानांचं इथलं पार त्याच्या खाण्यापिण्यापासून त्याची व्यायाम, त्याची निगा पूर्ण नाना बघतात. म्हणजे नानांचे कष्ट आहे की जे श्वान आमचे पळत आहेत. आणि ब्लड लाईन पण मॅटर करतात. आता कसं एकच लाईन पण पुढे ठेवून उपयोग नाही, आपल्याकडे मिक्स लाईन पण झाले पाहिजेत, म्हणजे अपग्रेड व्हायला पाहिजे ह्याच्याप्रमाणे. तर आता आमचे 5 श्वान आहेत, तर 5 श्वानांच्या ब्लड लाईन 5 डिफरंट आहेत, टॉपच्या ब्लड लाईन आहेत. व्हाईट प्रिन्सची ब्लड लाईन बरखा आणि रेड प्रिन्स आहे. रेड प्रिन्सचा वडील ॲडिओझोलन जो वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्याचा आजा बिल्ला आहे, आजी सुपर सिस्टम आहे. सुपर सिस्टमला पाठीमागे लाईन तिची वेदर इट वॉन्टची आहे. दुसरा श्वान आहे आमच्याकडे निळू भाव, त्याची आई ब्लू प्रिन्सेस आहे, वडील त्याचे जसी चित्र आहे, त्याचा पण रिझल्ट माहिती आहे. जसी चित्राचा वडील आणि रेड प्रिन्सचा वडील ह्यांचे वर्ल्ड चॅम्पियनशिप झाले. तिसरा जो श्वान आहे आमच्याकडे तो बूमर म्हणून आहे, तिची आई ड्रीमलाईन आहे. ड्रीमलाईनचा पण रिझल्ट सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये. आणि वडील त्याचा नो मोर जर्सी आहे. हिरकणीची आई स्टॅलिओन आहे, स्टॅलिओनची आई फ्लॅश आहे. मिट मिलिटर माझ्याकडे 2 फिमेल आहेत आमच्याकडे, दोन्हींना मिट मिलिटर आहे पाठीमागं. त्याची स्टॅलिओन आणि अभंगराव सरांच्याकडचा गेम चेंजर, त्याचा पण रिझल्ट टॉप आहे. 5वी छोटी फिमेल आहे आमच्याकडे, मला वाटतं 5-5.5 महिन्याची,
ती पंजाब चॅम्पियन लिझाची बच्ची, लिझा आणि गेम चेंजरची बच्ची LG गर्ल. ती LG गर्लला GS जॉन्सन मेट केला होता. तिची आई अजूनही पळते 6 वर्षानंतर. तर ती लिझा आणि GS जॉन्सन. तर ब्लड लाईन पण आम्ही बघून घेतलेत आणि सर्व ग्रुपच्या विचाराने घेतले. त्यामुळे नवीन क्षेत्रात येताना एकतर ब्लड लाईन आणि आपण त्याला किती वेळ देऊ शकतो. जर आपण वेळ देऊ शकत नाही तर आपला एवढा विश्वासू माणूस इथं असायला पाहिजे की जो त्यांना वेळ पुरेपूर देऊ शकेल, बरोबर, तरच यायचं. नाहीतर कसं होतं मग विनाकारण परत 3-4 महिन्यानंतर परत कुत्र्याला काय ठिकाणी असे बघितलेले आहेत की म्हणजे त्यांना चालता येत नाही. मग ते पाप स्वतःवरती घेण्याची काही गरज नाही. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नवीन माणूस त्याला कोणी एखाद्या नवीन क्षेत्रात यायचं आहे ना, तर त्याच्या एक्सपिरियन्स माणसाबरोबर पहिलं डिस्कशन करा, त्यांचा विश्वास संपादन करा की बाबा फ्युचर, आणि त्यांना गोष्टी क्लिअर करा की बाबा मी एवढंच बघू शकतो. बरोबर आहे. जर एक्सपिरियन्स माणूस असेल तर तो सांगेल की बाबा एवढं बघू शकतो, तर तुला दुसऱ्या कोणाची तर मदत लागेल, अदरवाईज त्याच्यामध्ये तू पडू नको, थांब. हे सर्व गोष्टी मॅटर करतात. तर नाना, आता आपण सध्या बघतोय की तुमच्या ग्रुपमध्ये बरेच श्वान आहेत, सगळे एकापेक्षा एक चांगल्या ब्लड लाईनचे श्वान आहेत आणि आता म्हणजे चालू होणारे श्वान आहेत बऱ्यापैकी. म्हणजे सगळे आता 20 महिने 21 महिने ह्या वयाचे श्वान आहेत की जे आता या सीझनपासून परफॉर्मन्स चालू करतील, प्रत्येक स्पर्धेत तुम्ही उतरू शकताय. तर हे श्वान सोडून किंवा या श्वानांबरोबर आणि तुमच्या भविष्यात पुन्हा ग्रुपसाठी काय नवीन प्लॅन आहे का? नवीन ब्रीड्स, नवीन एखादी ब्लड लाईन डेव्हलप करणे किंवा या काय कसं काय नियोजन? तर नवीन पहिल्या तर ब्लड लाईन आपल्याकडे टॉपच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपची ब्लड लाईन आमच्या ग्रुपमध्ये आहे. प्रत्येक आता नवीन पहिले कॅटरीनापासून आहेत, नवीन आता मेल पण नवीन ब्लड लाईन मध्ये तयार केलेत. त्याच्याप्रमाणे अजून एक इम्पोर्ट फिमेल आणून आम्ही नवीन थोडंसं नवीन ब्रीड तयार करणार आहे आणि कायमचा नाद जोपासणार आहे. याच्यातनं आपलं घरचं तयार करून पळवायवर आमचा जास्त भर आहे. मोठा आणून पळवायलावर आमचा विश्वास नाही. म्हणजे घरचंच पिल्लू घरचं पिल्लू तयार करून पळवण्यावर आमचा भरपूर विश्वास आहे. आणि नवीन ब्लड लाईनचं चालू आहे, बघूया अजून. सचिन दादा, तुम्हाला काय सांगायचं नवीन ब्लड लाईन बद्दल? काय नवीन आणि काय असं तुमच्या डोक्यात आहे का? आमच्या डोक्यामध्ये जे आमच्या दोघांचा विचार आहे, आमचा म्हणजे ज्या श्वानामुळे सर्व आम्ही एकत्र आहे तो बिल्ला, आणि बिल्लाचा वारसदार अख्ख्या ग्रुपमध्ये एकच आहे आमच्या आता, तो व्हाईट प्रिन्स जो बिल्लाचा नातो आहे. तर घरच्या फिमेलला मेट करून त्याची पैदास करून ती ग्रुपमध्ये ठेवून पिल्लं ते पळवून दाखवणार ही जिद्द आहे. 100% त्याचा रिझल्ट काढणार. स्वतः घरचा इंडियन नर असून तुमची जिद्द आहे की बाबा ही पिल्लं आपल्याला आणि पिल्लं पळणार 100% पळणार. कारण मेलला जो स्टार्ट आहे ना, महाराष्ट्रात खूप कमी श्वानांना त्याच्या एवढा स्टार्ट आहे, खूप कमी श्वानांना, बोटावर मोजण्या इतक्या. आणि मादीला फिनिश आमच्या खूप जबरदस्त आहे. तर फ्युचरमध्ये एक बिल्लाचा वारसा आणि एक स्वतःची जिद्द की बाबा घरचा साज पळवायचा आहे. ग्रुपमध्ये सर्वांच्याकडे पिल्लं देऊन आम्ही तो एक पॅटर्न आमचा सक्सेस करून दाखवणार, ही जिद्द आहे. सर, आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, स्टार्ट आणि फिनिश या गोष्टी निघाल्या म्हणून एक प्रश्न विचारतो की अशा कोणत्या लाईन असू शकतात की ज्यांना स्टार्ट चांगला आहे, फिनिश चांगला आहे, असं काय होऊ शकते का? कॉम्बिनेशन मध्ये असं काय होऊ शकतं का, स्टार्ट फिनिश? आता कसं सचिन दादांनी सांगितलं की आमचा जो व्हाईट प्रिन्स आहे तो खूप चांगला स्टार्ट आहे. तो म्हणजे किती चांगला त्याच्याबरोबर शॉन असेल तर तो सुट्टीत एक बॉडीचं अंतर टाकतो, एवढा चांगला स्टार्ट त्याच्याकडे आहे. आणि दुसरी आमची फिमेल जी हिरकणी आहे, एक बॉडीन जर पाठीमाग राहिली तर तिच्यामध्ये एवढी धमक आहे की फिनिश लाईनला ते फिनिश मारून अर्ध्या बॉडीनं का होईना पण त्या श्वानाला हारवायची तिच्यामध्ये धमक आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून, जे एकाला स्टार्ट चांगला एकाला फिनिश चांगला, त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जी पिल्लं तयार होणार आहेत अतिशय चांगल्या स्पीडची पिल्लं तयार होती, असा आमचा आत्मविश्वास आहे आमच्या ग्रुपचा. तर सर, आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मला वाटते चॅनल सुरू केल्यापासून माझ्या डोक्यात एक विषय चालू होता की बिल्ला ग्रुप अकलूजची एक मुलाखत घ्यायची. खूप वेळा मी नियोजन केलं, काही वेळेला होता नियोजन राहिलं आपलं. एक तुमचा चांगला ग्रुप आणि सगळं तुम्ही एकत्रित काम करणारे सगळे जुने जाणकार मंडळी आहेत. म्हणजे असं नाही की बाबा फक्त ग्रुप तयार केला आहे, पण परफॉर्मन्स देणारे मंडळी आहेत तुम्ही सर्वजण. नवीन चेहरे पण तुम्ही आता बरोबर आणून तोच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवला आहे तुम्ही. जो सुरुवातीला होता तोच परफॉर्मन्स अजून सुद्धा फायनल उभी करण्याची जी तुमची धमक आहे किंवा जी तुमची क्षमता आहे. आणि सध्या कॉम्पिटिशन इतकं असताना एक नवीन ब्लड लाईनची आणि कमी वयाची फिमेल सध्या तुम्ही या क्षेत्रात आणताय आणि या कॉम्पिटिशनमध्ये फायनल होत आहे, जशी हिरकणी आहे. तर
अशा या ग्रुपची आज इथं मुलाखतीसाठी मला तुम्ही वेळ दिला. खास करून सचिन दादांनी मला इथं निमंत्रित केलं आणि त्यांच्या एका शब्दासाठी आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा इथून मला वाटते 50-60 किलोमीटर अंतरावरून सगळेजण एकत्र आला. आपली प्रत्येकाची श्वान तुम्ही इथं घेऊन आलाय. तुमच्या ग्रुपचे जे श्वान आहेत त्यांच्यात आपण फक्त काय करू, एक एक करून म्हणजे त्यांची नेमकी ब्लड लाईन काय आहे, त्यांचं वय काय आहे, या गोष्टींवर थोडीफार चर्चा करूया. आणि आज वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्व इथं आला त्याबद्दल धन्यवाद. हे ब्ल्यू प्रिन्सेस आणि जस्सी चित्रा. जस्सी चित्रा डपळापूरचा जस्सी. किती वय आता सध्या? आता ह्याचं 20 महिने संपले, 21वा महिना लागला. सध्या काय पार्टिसिपेट केला होता? काढला होता त्याला अवतरोडला बी ग्रेडला त्याने 10वा नंबर केला. 10वा नंबर केला म्हणजे पहिलेच मैदान होते की? हा, दुसरं मैदान. पहिले इथं पिशेवडीला काढला होता, 2 राऊंड काढले होते. काय खासियत आहे सध्या? खासियत स्टार्ट पण चांगला आणि फिनिश पण चांगला. एक नंबर एक नंबर. ब्लड लाईन बद्दल डिटेल्स सांगा मला. ह्यो जस्सी चित्रा आणि शॉर्ट सावी. हां, ब्लॅक सावी आणि जस्सी चित्रा. ब्लॅक सावीची ब्लड लाईन काय माहिती? ब्लॅक त्याची वेदरीडॉनची आई सावीची आणि तिचा वडील ह्यो बाउन्सर पंजाबचा. आता काय सध्या वय? ह्याचं वय 18 महिने. 18 महिने. हां, काय रेसवर आता सध्या पार्टिसिपेट केलंय? केलंय, 2 मैदानावर केलंय, चांगला पळतोय. म्हणजे खासियत काय? खासियत फिनिश चांगला आहे. फिनिश चांगला आहे. नाराबद्दल डिटेल्स सांगा. ह्याचं नाव बूमर आहे, 16 महिन्यांचा आहे हा. आणि ड्रीम लायन आणि नो मोर जर्सीचा आहे. नो मोर जर्सी. तर याला पण बी ग्रेडला काढला होता, गट पास केलाय. आणि फ्युचरमध्ये आमच्याकडे जेवढे श्वान आहेत त्या सर्व श्वानांमध्ये सर्वात जास्त स्पीड ह्या नाराला असेल. किती वय म्हणता सध्या? 16वा महिना चालू आहे त्याला. नाव काय? त्याचं व्हाईट प्रिन्स. किती वय झाले? आता 2.5-3 वर्ष चालू. ब्लड लाईन काय सांगू शकता? ब्लड लाईन रेड प्रिन्स आणि बरका. आता काय सध्याची खासियत काय नेमकी? खासियत ह्याची स्टार्ट जबरदस्त. हो, स्टार्ट एक नंबर. स्टार्टचा विषय नाही. तर पहिल्यांदा मिल्काच्या ब्लड लाईन बद्दल सांगा. नाव सांगा त्याचं व्यवस्थित. ह्यो मिल्का शेट, नव्या परवाचा युवा शिलेदार आमचा. वय 2 वर्ष आहे आता आणि इम्पोर्ट पॅटर्न आहे. निकुलाल आणि शॉर्ट सावी. म्हणजे आई पण इम्पोर्ट आणि आई बाप दोन्ही इम्पोर्ट. भरपूर परफॉर्मन्स दिलाय आणि स्टार्ट एक नंबर आहे. स्टार्ट चांगला जाईल ते तर नंबरात ठेवलंय आम्हाला. पहिल्यांदा फिमेलच्या ब्लड लाईन बद्दल डिटेल द्या. काय ब्लड लाईनची फिमेल आहे? हिचं नाव हिरकणी. ही स्टॅलियन आई जी आणि गेम चेंजर बाबा. आणि चांगले म्हणजे स्पीड वगैरे चांगलं आहे. स्टार्टला थोडी डिम आहे पण फिनिश जबरदस्त आहे. आता शेवट मला वाटते लिंगेरी मैदानाला पहिला नंबर. हां, लिंगेरी मैदानाला परवा दिवशी पहिला नंबर केला. नाना पहिल्यांदा नाराबद्दल डिटेल्स सांगा. याची आता सध्या वय काय आणि कोणत्या ब्लड लाईनचं? याचं वय 14 महिने. हा नाव सर्जीराव. हा रॉन चित्रा आणि ब्राऊन गर्लचा बच्चा. ब्राऊन गर्ल आणि रॉन चित्रा. रॉन चित्राचा बच्चा. हिची आई वडील म्हणजे आजोबा ब्राऊन बॉय पंजाबमधील टॉप ब्लड लाईन. बॉक्स रेस विनर आहे. हा, बॉक्स रेस विनर त्याचा नातू आहे. बोंगा 555चा भाऊ. सक्का भाऊ? हा, नाही सेम लिटर नंतरच्या खोपतला. म्हणजे ब्राऊन गर्लचा आणि काय म्हणतात बाप कोण म्हणतात? कुणाचा? रॉन. ह्याचा रॉन चित्रा. हा, सूरज पुजारीकर रॉन. हा, सूरज पुजारीकडचा आहे रॉन चित्रा. म्हणजे ब्राऊन गर्ल आणि रॉनचा. हा, ब्राऊन गर्ल. नंतरचं लिटर. हा, नंतरचं. नाही बरोबर. नाना फिमेल बद्दल डिटेल्स सांगा. काय वय आणि कोणाच्या ब्लड लाईनची फिमेल आहे? 5.5 महिने वय आहे हिचं. आणि LG गर्ल. हां, आता पहिला अजिंक्य महाजनच्यात आहे. लिझा गेम गर्ल लिझाची. हां, आणि बाप तिचा जिओ जॉन्सन. हां, अजिंक्य महाजन यांच्याकडे. अजिंक्य महाजनकडे दोन्ही पण त्यांच्या. किती वय म्हटलं? आता 5.5 महिने झाले. 5.5 महिने झाले.